आपल्याकडे जी भारतीय परंपरा आहे त्यामध्ये 6 ऋतूंचं वर्णन आहे. त्या 6 ऋतूंमध्ये 3 ऋतू एकीकडे आणि 3 ऋतू दुसरीकडे येतात. हे कुठल्या बाजूने येतात आपण कसा विचार करतो तो सूर्यशक्तीच्या प्रमाणे. म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर दक्षिणायन म्हणजे जिथं वर्षा ऋतू सुरू होतो आणि हेमंत शिशिरपर्यंत जो जातो. तर त्या दक्षिणायनमधला म्हणजे जिथे सूर्य हा थोडासा उजवीकडे सरकतो, सूर्यशक्ती कमी होते आणि चंद्रशक्ती वाढते. आणि त्यामुळे आता सूर्य आणि चंद्र ह्या दोघांची शक्ती आपल्या प्रत्येकालाच माहिती काय आहे. त्यामुळे इथं जो काही पावसाळ्यातली जी काही निसर्गसृष्टी तयार होते त्यामध्ये सूर्यशक्ती ही कमी आपल्याला लाभते आणि चंद्रशक्ती म्हणजे थंडावा जो आहे तो हळूहळू वाढायला लागतो. श्रावण हा महिना आपण अध्यात्म रूपाने जर का पाहायला गेलो तर तो महादेवांना बहाल केलेला आहे. त्यामुळे आपण श्रावणी सोमवार आणि अशा सगळे जे व्रतवैकल्य किंवा उपास वगैरे आपल्याकडे सांगितले. तर धार्मिक दृष्ट्या आणि आयुर्वेद दृष्ट्या की जसं मी आपण मगाशीच म्हणालो की अग्नी हा कमकुवत झालेला असतो, अग्नी हा मंद झालेला आहे. आणि आयुर्वेदानेच वर्णन केलेलं आहे की सर्व रोगोपै मंदाग्नी म्हणजे मंद अग्नी जर का झाला तर हे तुमच्या सगळ्या रोगांचं उत्पत्ती कारण आहे. आणि ज्या वेळेला हा अग्निमंद होतो तर त्यावेळेला आपल्याकडे एक जोड होती बघा. एखादी गोष्ट करायची झाली तर त्याला ज्यावेळेला आपण अध्यात्माची जोड देतो त्याला आपली आपण त्यातनं जे काही कार्य करतो ते खूप श्रद्धेने करतो. आणि म्हणूनच जसं आयुर्वेदाने सांगितलं की ह्याच्यात तुमचा अग्निमंद आहे तर तुम्ही भडीमार करू नका, खूप खाऊ नका. आणि हे धर्माच्या बाबतीत काय सांगितलं की तुम्ही लंघन करा, उपवास करा. की आयुर्वेद बरोबर आपली भारतीय खाद्य संस्कृती आणि आपलं जे काही अन्न संस्कार आहेत हे कुठेही तुम्ही बघाल तर त्याला तोड नाही आहे. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ज्या वेळेला फोडणींचा वापर करता त्यावेळेला आवर्जून त्याच्यात गरम मसाले आणि पाचक द्रव्य असले पाहिजे. जसं की हिंग आहे, जिरं आहे, मोहरी आहे, कढीपत्ता आहे, आलं लसूण आहे. हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही वापरता त्यावेळेला जिथे वात वाढतो त्याचे हे अँटीडोट्स दिलेले आहेत. आज तुम्ही 2 चमचे तेल भाजीत घातलं, ते भाजी तुम्ही जर का घरातले 4 जण खाताय तुमच्या वाटेला किती आलं? अर्धा चमचा तेल. म्हणून वाढीव 1-1 चमचा तेल, 1-1 चमचा तूप हे आपल्याला प्रत्येकाच्या खाण्यात गरजेचं आहे की केसांपासून नखापर्यंत सगळ्या जॉईंट्सला, इंटरनली, एक्सटर्नली, स्किन्सला, सगळ्या धातूंना पोषण देणारं काम करतो. माझी गाडी बिघडली तर मी एक्सपर्टकडे देतो, मी यूट्यूब बघत नाही. त्यामुळे तुमच्या ज्यावेळेला बॉड्या बिघडतात तुम्ही त्या एक्सपर्ट डॉक्टरकडे द्या, तुमच्या जवळच्या वैद्यांकडे जा आणि लेट हिम डिसाईड व्हॉट इज द बेस्ट फॉर यू. कारण तुमचं दीर्घायुष्य व्हावं हेच वैद्यांचं संकल्प असतो. त्यामुळे आपण काही आज यूट्यूब सारख्या किंवा इंस्टाग्राम सारख्या बऱ्याच गोष्टी आहेत की त्यातले किती जण वैद्य आहेत हे माहिती नाही, पण काहीतरी 4 पुस्तकातून ज्ञान देणं हे सगळ्यांनाच फायदेशीर होईल असं नाही. नमस्कार, मी लीनल देशमुख. नवभारत नवराष्ट्राच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या श्रावण महिना सुरू झालाय. आता या श्रावण महिन्यात आहार विहार कसा असायला हवा, मुळातच श्रावण आणि आयुर्वेद नेमकं काय सांगतो हे सगळं समजून सांगायला आज आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर तेजस लोखंडे. हाय डॉक्टर तेजस, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवराष्ट्राच्या या स्टुडिओमध्ये. थँक्यू. आता मी म्हटलं तसं की आयुर्वेदचे डॉक्टर तर तुम्ही आहातच आणि आम्हाला सगळ्याची माहिती आज घ्यायची आहे. दरम्यान श्रावण महिना सुरू झालाय. श्रावण महिना आणि आयुर्वेद नेमकेची सांगड काय आणि तुम्ही काय सांगाल? आयुर्वेदामध्ये श्रावणाचं काय महत्व आहे? जसं आपण श्रावण हा आपल्याकडे मास आला की आपल्याकडे उत्सव आणि उत्साह दोन्ही वाढतात. आपल्याकडे जी भारतीय परंपरा आहे त्यामध्ये 6 ऋतूंचं वर्णन आहे. त्या 6 ऋतूंमध्ये 3 ऋतू एकीकडे आणि 3 ऋतू दुसरीकडे येतात. हे कुठल्या बाजूने येतात आपण कसा विचार करतो तो सूर्यशक्तीच्या प्रमाणे. म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर दक्षिणायन म्हणजे जिथं वर्षा ऋतू सुरू होतो आणि हेमंत शिशिरपर्यंत जो जातो. तर त्या दक्षिणायनमधला म्हणजे जिथे सूर्य हा थोडासा उजवीकडे सरकतो, सूर्यशक्ती कमी होते आणि चंद्रशक्ती वाढते. आणि त्यामुळे आता सूर्य आणि चंद्र ह्या दोघांची शक्ती आपल्या प्रत्येकालाच माहिती काय आहे. त्यामुळे इथं जो काही पावसाळ्यातली जी काही निसर्गसृष्टी तयार होते त्यामध्ये सूर्यशक्ती ही कमी आपल्याला लाभते आणि चंद्रशक्ती म्हणजे थंडावा जो आहे तो हळूहळू वाढायला लागतो. आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण जर का बघायला गेलो तर आयुर्वेदाने सगळ्यात महत्वाचा घटक सांगितले तो आहे अग्नी. अग्नी म्हणजे सूर्य. आणि जसा निसर्गातला सूर्य हा प्रबळ नसतो त्याच वेळेला श्रावणामध्ये किंवा दक्षिणायनाची जी सुरुवात आहे तिथे अग्नी हा मंद होऊन होतो. आणि त्यामुळेच निसर्गता आपण जर का विचार केला तर आयुर्वेद किंवा पावसाळा ह्याच्यामध्ये अग्नी आणि सूर्य ह्याचा आपण प्रामुख्याने विचार करतो. म्हणजे आता तुम्ही जसं म्हणाला अग्नी आणि सूर्य म्हणजे थंडावा या वेळेला वाढतो. मग त्यामुळे अर्थातच आहारात बदल होतात, शरीरात बदल होतात. नक्कीच ते नक्कीच. कसं तुम्ही सांगाल? बघा मुळात काय होतं की आता
निसर्गतः आपण पावसाळा आला की काय बघतो, त्याच्या आधी आपण सगळ्या रखरखीत उन्हामधून गेलेलो असतो. बरोबर. उन्हाळ्यात शरीराची लाही झालेली हं. असते आणि मग ज्या वेळेला पावसाळा किंवा आपण श्रावणातली सुरुवात म्हणू, हं. ऍक्च्युली पावसाळ्याची सुरुवात थोडीशी आषाढाच्या शेवटला होते. बरोबर. कारण आत्ताच नुकती आपल्या महाराष्ट्रातली आषाढी वारी संपन्न झालेली आहे आणि मुळात तोच होता. म्हणजे आपण जेव्हा परंपरा आणि संस्कृतीचा विचार करतो, तर त्यावेळेला हे वारकरी म्हणजे नेमकं काय करतात, हं. की ते त्या अनुषंगाने त्यांना निसर्ग चक्र हे त्यांच्या अंगीच आहे ते. बरोबर. त्यामुळे ते प्लॅन इट व्हेरी वेल आणि त्यावेळेला फक्त ते पेरणी करून येतात आणि हं. पहिला दुसरा पाऊस झाला की ते अंकुर कोंब येतात आणि मग ते वारीला निघतात. त्याच पद्धतीने जसं आत्ता आपण पावसाळ्यामध्ये येतो, हं. ह्या पावसाळ्यामध्ये जसं पिंडी ते ब्रह्मांडी आपण हे हं. म्हणतोच हं. आणि शरीरामध्ये जे बदल घडतात ते निसर्गाला अनुसरून घडत असतात. बरोबर. तर निसर्गात काय बदल घडतात, तर जसा पावसाळा यायला लागतो त्यावेळेला आपल्याकडे ना बाकी सगळ्या सृष्टीमध्ये आणि एक ना अम्लत्व म्हणजे आंबटपणा जो आहे हं. तो वाढतो, गारठा हळूहळू वाढायला लागतो, हं. हळूहळू वृक्षता वाढायला लागते आणि ह्या सगळ्या लक्षणांनी समरूप असलेलं असं काय आहे शरीरात, आपल्याकडे त्रिदोष सांगितलेले आहेत, वात, बरोबर. पित्त आणि कफ. बरोबर. तर ह्या पावसाळ्यामध्ये किंवा आपण जो हं. श्रावण महिना आपण पकडूया, तर ह्या ऋतूमध्ये नेमकं काय होतं की शरीरातला वातदोष हा वाढायला लागतो बरोबर. आणि वातदोष वाढल्याने त्या समरूप आपल्याला शरीरात जी काही लक्षणं दिसतात ती आपण हं. पुढे बघूयाच त्याच्यामध्ये. मला असं विचारायचं होतं, की धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातनं हं. जेव्हा आपण श्रावणाकडे बघतो, तेव्हा तुम्हाला काय फरक जाणवतो? बघा आता जसं आपण आषाढी वारीचा एक उल्लेख केला, तो एक बरोबर. मोठा धार्मिक उत्सव आहे बरोबर. आणि आपण आख्यायिकातनं बघतो की आता विष्णू आषाढी वारी करून सांगतात, आता मी योगनिद्रा. चाललो हां. 4 येस. महिने आराम येस. करायला. नाव इट्स युअर टर्न येस. शिवांना. हां. आणि श्रावणातलाच आपण उत्सव बघतो की हा श्रावण हा महिना आपण अध्यात्म रूपीने हं. जर का पाहायला गेलो तर तो महादेवांना बहाल केलेला आहे. त्यामुळे आपण हं. श्रावणी सोमवार आणि अशा बरोबर. सगळे जे व्रतवैकल्य किंवा उपास वगैरे आपल्याकडे सांगितलेत. तर धार्मिक दृष्ट्या आणि आयुर्वेद दृष्ट्या हं. की जसं आपण मगाशीच म्हणालो की अग्नी हा कमकुवत झालेला असतो, अग्नी बरोबर. हा मंद झालेला आहे आणि आयुर्वेदानेच वर्णन केलेलं आहे की सर्वे रोगोपै मंदाग्नी, म्हणजे हं. मंद अग्नी जर का झाला तर हे तुमच्या सगळ्या रोगांचं उत्पत्ती कारण आहे. बरोबर. आणि ज्या वेळेला हा अग्निमंद होतो, तर त्यावेळेला आपल्याकडे ना एक जोड होती बघा. एखादी गोष्ट करायची झाली तर हं. त्याला ज्यावेळेला आपण अध्यात्माची जोड देतो, हं. त्याला आपली आपण त्यातनं जे काही कार्य करतो ते खूप श्रद्धेने करतो. बरोबर. आणि म्हणूनच जसं आयुर्वेदाने सांगितलं की ह्याच्यात तुमचा अग्निमंद आहे, तर हं. तुम्ही भडीमार करू नका, खूप बरोबर. खाऊ नका. आणि हे धर्माच्या बाबतीतनं काय सांगितलं की तुम्ही लंघन करा, उपवास करा. येस. आता उपवासाच्या पार्ट्या वेगळ्या हां, ते होतात, तो आपण भाग बोलणार. वेगळाच आहे त्याच्यामध्ये. बरोबर. बट इट गोज लाईक दॅट. बरोबर. आणि तुम्ही म्हणालात, की मंदाग्नी म्हणजे काय? पचनावरती थोडासा परिणाम मोठा झालेला असतो. परिणाम, मोठा म्हणजे म्हणून आपण बदल करायचे असतात. नक्की आवश्यक मला आहे असं ते. वाटतं एकदा प्रेक्षकांना सांगायला पाहिजे, की श्रावणात आणि आपण जसं म्हणतोय, की हां, हां, हां. श्रावण, शरीर बदल, आहार विहार या सगळ्या गोष्टी. पण मुळात आपण या दिवसांमध्ये काय खायला हवं? बघा जसं मी म्हणालो, की आता वात प्रकोप होतो. म्हणजे हं. वात प्रकोप होतो म्हणजे काय? की तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ असे 3 हं. घटक आहेत. हं. जर हे आहेत आपल्या शरीराचे धारण करणारे धातू. हं. जर का ते त्यांच्या सिम्बायोटिक्समध्ये असेल, त्यांच्या चांगल्या सुस्थितीत असतील, हं. तर ते शरीरात बिघाड करत नाहीत. बरोबर. पण बिघाड करणारे जर का तत्व त्याच्यामध्ये ऍड केले, तर हं. त्यावेळेला ते जे धातू आहेत ते विकृत होतात हं. आणि त्या विकृतींनाच आपण जे वात दोष, कफ दोष आणि पित्त हं. दोष असं आपण संबोधतो. हं. वात प्रकोप म्हणजे काय? तर जसं मी म्हणालो, की पावसाळ्यात का होतं, तर जस्ट इमॅजिन बाहेर सगळा पाऊस पडतोय, हं. गारठा आहे, हं. ऊन नाहीये. मग ह्यामध्ये काय होतं, की आपल्या शरीरातलाही गारठा वाढतो. बरोबर. आपल्या शरीरातही वृक्षता वाढते. आणि या वेळेला असे सगळे घटक जसं मी म्हटलं, की पिंडी ते ब्रह्मांडी हं. आणि सर्व द्रव्यमिदम पांचभौतिकम असते. म्हणजे प्रत्येक द्रव्यामध्ये पंचभूत महाभूत आहेत बरोबर. आपले, त्यांचा वास आहे. जर का वात प्रकोप करणारे घटक म्हणजे त्याच्यात सगळंच आलं, तुमचा आहार आला, तुमचा विहार आला, तुमचा परिहार आला, तुमचं खाद्यपदार्थ आले, हं. हे जर का तुम्ही सगळे करत असाल तर बरोबर. तुमच्या शरीरातला वात हा विकृत होणारच आहे. हं. आणि त्या अनुषंगाने वातामुळे होणारे जे सगळे रोग आहेत हे आपल्याला या पावसाळ्यात पाहायला मिळतात. हं. आता तुम्ही दोष सांगितले. हं. मला असं वाटतं बरेचदा आता पुन्हा एकदा लोकं आयुर्वेदाकडे हो. वळलेत. म्हणजे त्यांना आता बऱ्यापैकी गोष्टी कळतात. हं. पण तरी पण वातदोष, पित्तदोष, कफदोष जर ओळखायचा असेल, हं. तर तो कसा ओळखायला हवा? व्यक्तिरूपाने त्याच्यामध्ये आपल्याकडे जी काही लक्षणं दिसतात, हं. म्हणजे स्वभाव लक्षणं सुद्धा आहेत, म्हणजे हं. शारीरिक आणि मानसिक असे हं. दोन्ही लक्षणांवरून ओळखू शकतो. यादी खूप मोठी आहे. मी फक्त हां, थोडक्यात म्हणजे एक-एक थोडक्यात, की गुणांवरून बाबा सांगतो, कोणाला अगदी की जर समजून का घ्यायचं असेल तर. एखादा व्यक्ती तुम्हाला दिसत असेल, की बाबा हा एका ठिकाणी बोर्ड टेकवून बसू शकत नाही, चंचलत्व फार आहे, हं. पटकन फास्ट बोलणारा आहे, थोडासा हं. कृश असेल, हं. थोडेसे ड्रायनेस ज्याच्यामध्ये असेल, तर हा आपण लांबूनही सांगू शकतो बाबा हा वाताचा आहे.
ओके. वात प्रकृतीचा हा. आहे. एखादा छान गोलमटोल असेल, गोबरा असेल, धुष्टपुष्ट असेल हम्म, आणि मित्र फार भरपूर असतील हम्म, त्याला, हम्म. स्नेहन आपल्याला दिसतं की बाबा एकदम गुटगुटीत बाळ आहे, तर हे पटकन आपल्याला कळतं की कफाची व्यक्ती आहे. बर. दिसण्यावरून जर का एखाद्याचा रंग, केसांचा रंग हा थोडासा भुरकट असेल किंवा हम्म, तपकिरी हम्म, सारखा असेल, हम्म, त्वचा ही अगदी आपण म्हणतो ना की जरा जरी हसला किंवा सूर्य जरी समोर आला हम्म, की ब्लश होणं असतं. हम्म, तर काही गोष्ट झाली तर हा कधीही पटकन अग्रेशन मध्ये जायला सांगता येत नाही, तर ही हम्म. पित्ताची प्रकृती आहे. बर. तर असं हे बाह्य रूप झालं. हम्म, स्वाभाविक रूप जसं मी म्हणालो की हम्म. प्रत्येकाच्या व्यक्तीच्या जे काही प्रकृती आहे त्या पद्धतीने तो वागत असतो. जसं मी हम्म. म्हटलं की बोलण्याच्या ह्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर वातवाला पटापट पटापट बोलेल, बर. कफवाला विचार करून मंद गतीने मंद स्वरात बोलेल, हम्म, पित्तवाला काय नाही, बेधडक एकदम मोठा आवाज सुद्धा असेल हम्म. आणि मग एक घाव दोन तुकडे सुद्धा होऊ शकतील असे बरोबर. आहेत ते. तर शरीर प्रकृतीने आता आम्ही ज्या वेळेला पेशंट्स पाहतो तर आम्हाला ह्या गोष्टी का पाहाव्या लागतात, कारण जर का एखादा व्यक्ती असेल आणि त्याला जो त्रास होत आहे तो त्याच्या जर का प्रकृतीशी अनुसरून असेल, म्हणजे एखादा पित्त प्रकृतीचा व्यक्ती असेल आणि त्याला पित्ताचे जर का विकार झाले तर हे जास्त डॉमिनेटिंग होतात आणि ते बरोबर. ट्रीट करायला हे जास्त चॅलेंजिंग असतं. बरोबर. हा, म्हणजे आता 3 प्रवृत्ती होत्या. म्हणजे आपण म्हणतो ना, शरीरातलं काही बॅलन्स झालं हा, म्हणजे बिघडला, हो, तर ती प्रवृत्ती बिघडणारच आहे. म्हणजे नक्कीच नक्कीच. कफदोषाची व्यक्ती असेल, त्याला बाकीचा काही त्याने जर त्रास का कफ दोष वाढवणाऱ्या गोष्टी जर का घेतल्या खाल्ल्या. तर नक्कीच त्याला कफाचे विकार होणार आहेत. बरोबर. मग मला वाटतं मला थोडासा आहार पण तुम्ही त्यांचा सांगाल? म्हणजे नक्की कफ नक्की दोष असलेल्यांनी काय खायला नको किंवा काय खायला हवं? नक्की. असं आपण एकदा स्पेसिफाय करायचं थोडं? बघा मित्रांनो, आता जसं मी म्हणालो की हा पावसाळा आहे आणि पावसाळ्यात वात प्रकोप होतो. तर वात प्रकोपमध्ये थोडक्यात मी फक्त एवढं सांगेन, आहारामध्ये ज्या गोष्टींमुळे वात वाढतो. आता वात कशाने वाढतो आपण बऱ्याचदा गोष्टी ऐकून असतो, जेव्हा जखमा होतात किंवा बऱ्या होत नाहीत, मग त्यावेळेला वातुळ पदार्थ खाऊ नको किंवा वातुळ पदार्थ घेऊ नको असं सांगण्यात येतं. पण त्याच्यामध्ये मिथ भरपूर झालेले आहेत. बरोबर. मी काही गोष्टी सांगतो आणि ह्या गोष्टी बघा तुम्ही कशा कोरिलेट करू शकता, की जर का आपण गारठ्याचा विचार करतोय आणि बिचारे ते कडधान्य रात्रभर आपण पाण्यात भिजत ठेवतो, काय होईल बरोबर, त्यांना? बरोबर. ते कुडकुडणारच आहेत. तर आता जो फॅड आलाय ना, की खूप स्प्राउट्स खायचे आहेत किंवा हां, हां. कडधान्य खायचे आहेत, तर मित्रांनो आयुर्वेदामध्ये यांना कृमीकर म्हणालेले आहेत ओके. ग्रंथकार, की ते जर का खाल्ले, कारण ते पचन होत नाही, पचायला प्रचंड जड आहेत, प्रचंड गार आहेत. तर जर का तुम्ही उसळी जर का खात असाल या पावसाळ्यामध्ये, तर मी म्हणेन प्रमाण कमी करा. हां. आणि त्याला जसं म्हटलं, की आयुर्वेद बरोबर आपली भारतीय खाद्य संस्कृती आणि आपलं जे काही अन्न संस्कार आहेत, हे कुठेही तुम्ही बघाल तर त्याला तोड नाहीये. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ज्यावेळेला फोडणींचा वापर करता, त्यावेळेला आवर्जून त्याच्यात गरम मसाले आणि पाचक द्रव्य असले पाहिजेत. जसं की हिंग आहे, जिरं आहे, मोहरी आहे, कढीपत्ता आहे, आलं लसूण आहे. हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही वापरता, त्यावेळेला जिथे वात वाढतो त्याचे हे अँटीडोट्स दिलेले आहेत. त्याचबरोबर आता वात वाढतो म्हणजे आता तुम्ही बघा, रात्री आपण काही आंबवण भिजवत घालतो आणि दुसऱ्या दिवशी ते पार फुगून येतं. म्हणजे भरतंय कशाने? ते जे काही फर्मेंटेशन होतं त्याच्यात ती वाताची एक निर्मिती होते आणि त्यामध्ये वात हा दोष आपल्याकडे वाढलेला दिसतो आणि त्याचं जर का आपण सेवन वारंवार केलं या पावसाळ्यामध्ये तर वात तर विकृत होणारच आहे. त्याबरोबर पित्ताचाही त्रास, ज्याला आपण ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी म्हणतो, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. याचबरोबर मैदा, चिकट पदार्थ जे आहेत, कारण ते जसं म्हणालो की पावसाळ्यात मेनली आपला अग्नी हा मंद झालेला असतो. बरोबर. मग या मंद अग्नीवरती म्हणजे जस्ट इमॅजिन करा ना, आपल्याकडे एक छोटासा जर का घरचा गॅस असेल तर त्याच्यावर आपण लग्न सराईचा मोठा नाही टोप करू ठेवून नाही करू शकत. म्हणजे अग्नी छोटा आहे आणि त्याच्यावरचा भार मोठा आहे. तर खाण्याच्या बाबतीमध्ये जसं मी म्हणालो की वात प्रकोपक गोष्टी आणि त्याबरोबर त्याचं प्रमाणही आपल्याला फार विचार करायचा आहे. खाण्याच्या बाबतीत आता एक डिहायड्रेटिंग फॅक्टर खूप लोकांना असं वाटतं की बाबा मी एसीत बसतोय, एसीच्या कारमधनं जातोय तरी मी डिहायड्रेट होईल का? आणि ते नुसतं हायड्रेट करून ठेवतात, बॉटल्स भरून ठेवतात आणि कुठेतरी त्यांनीच जोडलं, मला 3 लिटर पाणी प्यायचंय, 4 लिटर पाणी प्यायचंय. तुम्ही थोडंसं परत मागे येतो की ज्यावेळेला आपण अग्नीचा विचार करतो मित्रांनो, जस्ट इमॅजिन चूल पेटवायची आहे किंवा आज सोप्या भाषेत गॅसचा बर्नर तुम्हाला पेटवायचा आहे आणि जस्ट तेव्हाही आपण गॅस धुतो. भिजलेला बर्नर लवकर पेटतो का? ओलं लाकडाने आपण चूल पेटवू शकत नाही. त्याच पद्धतीने तुम्ही सकाळी उठता, ब्रह्ममुहूर्ताला तर आपण उठत नाहीच. हां, अनेक जण आयुर्वेदाला असं म्हणतात, की आयुर्वेदाने सांगितलं आहे, की आम्हाला सकाळी पाणी प्या. माझा प्रश्न आहे, मिथ आयुर्वेदाने सकाळ अगेन. कधी सांगितली?
मिथ आणि दॅट इज म्हणजे परत मिथ आपलं म्हणजे आणि आपल्याप्रमाणे टर्न केलंय थोडंसं हा लोकांनी. म्हणजे सोयीचं राजकारण कसं म्हणतो आपण. इट इज व्हेरी गुड की लोक थोडेसे अटेंटिव्ह होत आहेत आणि येस. कॉशियस होत आहेत की आपल्याला काहीतरी चेंजेस करायचे आहेत. पण माध्यम काय होतं ना की जे माध्यम त्यांना गाईड करतात हे खरं शास्त्राला धरून आहेत का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. हं. कारण सकाळी ज्यावेळेला तुम्ही उठता आणि ज्यावेळेला पाणी पोटामध्ये टाकता ते पाणी करतं काय. जसं निसर्गातला सूर्य हा सकाळी उदय पावतो त्यावेळेला आपल्या पोटातला जठराग्नी सुद्धा हा सकाळीच बरोबर. तेवतो. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही त्याच्यावरती जर का ग्लासभर 2 ग्लासभर पाणी, मग ते आवळ्याचं प्या, ह्याचं प्या, त्याचं प्या, या बाबाचं प्या, नाही तर त्या बाबाचं प्या. बाबा टीव्हीवर एकटीकडे बसतो, पण 100 करोड लोक सगळ्यांची प्रकृती सेम नसतात. बरोबर. तर जेव्हा आम्ही वैद्य म्हणून एक्सपर्ट ओपिनियन्स देतो, त्याला प्रत्येकाच्या प्रकृती अनुषंगाने आम्ही त्यात दिलेले असतात. बरोबर. आणि आयुर्वेदाने कुठंच हे सांगितलं नाही की सकाळी उठा आणि पाणी प्या. हं. किंबहुना त्याच्यात बऱ्याचशा तरतमभावाने गोष्टी सांगितल्या आहेत. हं. आणि यातनं माझा प्रश्न आपल्या प्रेक्षकांसाठी असेल की आयुर्वेदाने जर का सकाळी काहीतरी सांगितलंय, मग आयुर्वेदाने आदली रात्र आणि संध्याकाळचं वर्णन नसेल केलं का? बरोबर. त्यांनी सांगितलंय की सूर्यास्ताच्या वेळेला तुमचं जेवण संपलं पाहिजे. तुम्ही झोपायला किती वाजता जायला पाहिजे, आज तितक्या वाजता आपण घरी येतोय. बरोबर. मग काळ जसा बदललाय त्याप्रमाणे आपल्या शरीरातही त्या बदल अ, घडवून आणणं हं. ही आपली त्याच्यामध्ये कसोटी बरोबर आहे. आहे, बरोबर आहे. तुम्ही आता एक प्रश्न ते म्हणजे आता बोलता-बोलता म्हणालात, की पाणी पिण्यावर ना, मला असं विचारायचं होतं, की पाणी पिणं हं, आणि अग्नी हं. यांचा काही खरंच संबंध आहे का? नक्कीच. आता जसं मी उदाहरणाने म्हणालो, हां. की आपण सकाळी उठतो आणि सूर्य पण सकाळीच उगवतो. हो. मग सूर्य ही जर का तेज तत्व आहे, हं. आपला जठराग्नी पण आहे आणि आपल्याकडे सुंदर श्लोक आहे, ज्यामध्ये आपल्याला हं. वदनी कवळ घेतामध्ये जाणीजे यज्ञकर्म, की भोजन हे नुसतं गिळायचं काम नाही किंवा ढकलायचं काम नाही, ते यज्ञकर्मासारखं आहे. जसं यज्ञकर्म करताना आपण आहुत्या टाकतो, तूप टाकतो, त्या पद्धतीने ते जे योजना हं. आपल्याला करायची आहे. हं. जर का सकाळी उठून तुम्ही भरगच्च पाणी प्यायलात, तर तुमचा जठराग्नी म्हणजे तुम्ही रात्री अमुक 8, 9, 10 वाजता जेवलेला असाल, हं. सकाळी तुम्ही उठताय, तितके तास तुमचं जे शरीर आहे ते मायक्रो डायजेशन करत असतं, मायक्रो ॲब्झॉर्प्शन करत असतं. बरोबर. म्हणजे शरीर कुठेतरी क्षीण झालेलं असतं, त्याला हं. इंधनाची गरज असते. आणि सकाळच्या वेळेला तुम्ही उठून त्या सूर्याच्या जठराग्नीच्या अग्नीवरती पाणी जर का टाकलं, तर ते कसं पचन होणार आहे? बरोबर. आणि मग त्याच्यानंतर आपली भडीमार सुरू होते, की नाश्त्याच्या आधी अनेकांना दूध प्यायचं असतं, नारळ पाणी प्यायचं असतं, फ्रुट्स खायचे असतात, रात्री भिजवलेले ड्रायफ्रुट्स खायचे असतात आणि एवढं सगळं खाऊन त्याला प्रश्न पडतो, आता मी ब्रेकफास्ट काय करू? म्हणजे आधीच तो गॅस पेटलेला नाहीये, त्याच्यात तुम्ही इतकी भडीमार करताय आणि मग ज्यावेळेला ह्या गोष्टी पचत नाहीत मित्रांनो, त्यावेळेला तिथे कुजणं तयार होतं. ओके. हळू पित्त तयार व्हायला लागतं, हवा तयार व्हायला लागते, बुळबुळीतपणा यायला लागतो आणि हं. हेच सगळे आहेत वात, पित्त, कफ. आणि हं. यातनं वात कारण आता पावसाळा आहे. हं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये जसं आता तुम्ही फॅन खाली बसला तर तुम्हाला थंडी नाही वाजणार, पण तुम्ही एसीत बसला तर थंडी वाजणार आहे. त्याचमुळे पावसाळ्यातला जो गारठा आहे, हा शरीरातला तुमचा वात हा पटकन ॲब्झॉर्ब करणारा हं. आहे आणि हं. म्हणून हा जो वात आहे, हा दोष आत्ता जर का बिघडला, तर आपण बरेच जण बघतो, की ज्यांना त्रास नाही त्यांना हं. सुद्धा त्रास सुरू होतात. हं. कोणते ते मी हं. सांगतोय. आणि ज्यांना त्रास आहे, ते त्रास अजून वाढतात. फॉर बरोबर. एक्झाम्पल ब्लोटिंग आहे, पोटात गॅस होणं आहे, अन्न वरती येणं आहे, हं. आंबट ढेकर येणार आहे, हं. दुर्गंधी असते तोंडाला. जेव्हा हं. आपण खालनं हं. गॅसेस पास करतो, त्याला सुद्धा ढामढूम जोरात आवाज असतो, हं. दुर्गंधी असते, त्वचा विकार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अशा खाण्यापिण्याने आणि अग्नी जर का आपण विकृत केला, हं. तर ह्या गोष्टींना अजून बळ आपल्याला मिळणार आहे. मला एक प्रश्न विचारायचा होता, कारण आता ना आपण हल्ली ऐकतो ना ब्लोटिंग. हो. काय झालं लोकं म्हणतात मला ब्लोट झालंय, हं. मला ब्लोटिंग झालंय. मग याचं नेमकं कारण काय आहे? बघा, आपण जर का पोटात अन्न जे टाकतो, हं. आपला आमाशय आहे. आमाशय म्हणजे तिथे ते अजून पकलेलं म्हणजे त्याचं पचन झालेलं नाहीये. बरोबर. मग ते पचन होण्यासाठी काय आहे? आपल्याकडे त्याचे पाचक स्त्राव आहेत. हं. मॉडर्नच्या दृष्टीने बघितलं तर त्याच्यात ॲसिड्स येतात. हं. तर बरोबर. त्याच्यावर जेव्हा ते संस्कार होतात, त्याचं मायक्रो डायजेशन होतं आणि मग ॲब्झॉर्प्शन होतं. हं. हे जर का सुरळीत झालं, तिथला अग्नी जर का व्यवस्थित असेल, तरच तो ते काम करणार आहे. बरोबर आहे. जर का ते काम नाही झालं, तर ते अन्न तसंच पडतं, अलसकसारखं, हं. आळशीसारखं. हं. आणि एक उदाहरण सांगतो म्हणजे पटकन सगळ्यांना कळेल मित्रांनो, की आपण समजा एखादी अ, बादली आपण समजा हं. ट्रिपला चाललोय आणि 2 दिवस चुकून आपल्या बाथरूममधली जी बादली आहे, ती भरलेली राहिली आणि 2 हं. दिवसांनी आल्यानंतर आपण बघितलं तर काय असतं? हा थोडासा शेवाळा आल्यासारखा एक बुळबुळीतपणा आपल्याला हो. जाणवतो. आपण घरात केलेला भात जर का चुकून बाहेर राहिला, तर हं. हळू त्याला हो, आंबूसपणा हो. येतो, त्याला वास येतो. त्या पद्धतीने आपल्या शरीरातले जे काही
अन्न न पचलेलं आहे ते सडायला लागतं, ते कुजायला लागतं आणि मग त्याच्यातनं जी हवा सुटते ते हळूहळू ती ब्लोट जे करतं ते फुगवटा जो असतो तो तिथं निर्माण होतो. आणि अनेकदा काय होतं की जर का तुम्ही वारंवार तो अग्नी विकृत करत असाल आणि विरझन प्रमाणे आधीचं 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 अन्न जर का त्याच्यात शिल्लक उरत असेल, कारण आपली जी आंत्र आहेत, इंटेस्टाईन्स आहेत, त्याला आतमध्ये बरेचसे सिलियासारखे बारीक फायबर्स मी म्हणेन लोकांना पटकन कळतील असे हेअर सारखे की जे पटकन अन्न पुढे पुढे सरकवायला मदत करतात ऍक्शन्सने. पण तिथे पण सुद्धा जर का त्याचे ऍब्झॉर्प्शन सुरू झालेले असतील, त्या आतड्यांना त्याचा थर आलेला असेल तर तिथनं ऍब्झॉर्प्शनही होत नाही आणि तिकडनं डायजेशन सुद्धा होत नाही. आणि ह्यामुळे तो हवा, ती वायू तिथे ती निर्माण होत राहते आणि ती ब्लोटिंग आपल्याला सतत दिसतं. मग आपल्याला आयडियल दिनचर्या नेमकी कशी असायला हवी आयुर्वेदानुसार? बघा, आता पावसाळ्यानिमित्त जर का मला सांगायचं झालं तर मगाशी थोडक्यात मी सांगितलं की जिथून आपल्या शरीरात वात वाढतील हे पदार्थ खायचे नाही. जसं कडधान्य सांगितलं किंवा जे आंबवलेले पदार्थ आहेत किंवा तुमचे डेअरी प्रोडक्ट्स आहेत, बेकरी प्रोडक्ट्स आहेत. तर आता काय खावं यासाठी जर का मी जर का सांगितलं तर त्यामध्ये जिथे वात दोष वाढतो तर त्याच्या विरुद्ध गुण काय आहेत? तिथे आपल्याला तेलाचा, तुपाचा, गरम मसाल्यांचा, गरम गुणांचा विचार आपल्याला करायला पाहिजे. अग्नी हा जर का आपला कमकुवत असेल तर आपण पचन जिथून सोपं होईल असंच अन्नपदार्थ आपण त्याच्यात दिले पाहिजेत. तर काही समीकरण आपण करून ठेवले. पावसाळा म्हटलं की भिजून चायनीजचं सूप पिण्याची एक मजा वेगळी आहे. भिजून चहा आणि भजी खायचे डोळे वेगळे आहेत. नक्कीच करायचे ते मित्रांनो, कारण जन्म आपण एकदाच घेतलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मलाही तोंडाला तर पाणी सुटतंय, पण हे करायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर सगळ्या गोष्टीला जसं मी म्हणालो की त्या त्या तत्वांनी आपल्याला सिद्ध करायला पाहिजे. काही गोष्टी सांगतो की जसं आता सूप आहे, जसं चायनीज सूप आहे बाहेरचा हरकत नाही, म्हणजे प्रत्येकाचं वय आणि अग्नी हा वेगळा असतो, कधीतरी क्वचित घ्यायला हरकत नाही. घरी करणार असाल मित्रांनो तर एक निदान आठवड्यातनं 2दा-3दा आपल्याकडे बरेचसे वेगवेगळे सूप आहेत. म्हणजे सांगायचं की जे काही घ्याल ते थोडंसं पातळ पाहिजे, पिताना ते गरम कोमट पाहिजे आणि जमलंच त्याच्यावर तूप टाका. हे तुमच्या वाताच्या ह्याच्यामध्ये जसं आता आपण लग्नामध्ये वगैरे गेलं, आपली संस्कृती नाही पण आपण आता हे गेल्यानंतर स्टार्टर्स, ॲपेटायझर, सूप हे सगळे घेतो. सूप घ्या ना त्याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये तुम्ही एक एक भाज्यांचा म्हणजे टोमॅटोचा झाला, पालकचा झाला, दुधीचा झाला किंवा द्विभाजी म्हणजे टोमॅटो आणि शेवगा, टोमॅटो आणि पालक, टोमॅटो आणि बीट असं सूप जरी तुम्ही घेऊन त्याच्यामध्ये छान आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना ह्यांची पेस्ट जरी करून टाकलीत, गरम मसाले टाकले, काळी मिरी वरनं पेरलीत तर हे तुम्हाला पचन करायला, तुमची अग्नी वाढवायला हे चांगल्या पद्धतीने मदत करतील. तेल आणि तूप ह्यांचं प्रमाण सुद्धा तुम्ही जर का यथोचित ठेवलं, म्हणजे मी तळणीतलं नाही म्हणत आहे, म्हणजे आपण मिसळला जशी तर्री येते तशा तर्री मला अपेक्षित नाहीये. पण जर का तुम्ही जेवताना वरून तूप घेतलं, कारण कसं होतं त्या उष्णतेने ते तूप मेल्ट होते, त्याला आपण संस्कार करत नाही आहोत. त्यामुळे जे तूप एकदा तयार झालेलं तर त्याचे गुण आपल्याला मिळायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. त्याच पद्धतीने तेल आहे. आपण जर का कच्चं तेल जर का चटण्यांच्या माध्यमातून वगैरे घेतल्यास, बऱ्याचशा चटण्या आपल्याकडे खोबऱ्या लसणाची आहे, कारल्याची आहे, जवसाची आहे, त्याच्यावर कच्चं तेल जर का टाकून घेतलं तर हे जे कच्चं तेल आहे हे तुमच्या एकंदरीत दैनंदिन जी प्रकृती आहे ती छान वाढवण्यासाठी आणि कुठेही वातदोष तुमचा विकृत होणार नाही याच्यासाठी छान पद्धतीने ती मदत करू शकते. बाहेरचे पदार्थ शक्यतो पावसाळ्यात नकोच, पण घरामध्ये पण तुम्ही छान भाकरी असेल तर भाकरी गरम केल्यानंतर त्याला वरनं तूप लावून घेऊ शकता. मौसूद भात आहे किंवा ज्या भाज्या आहेत की ज्या आपल्याला घरच्या घरी चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतात. त्यातनं फक्त मी एवढं सांगेल की हिरवी मिरची आणि ढोबळी मिरची ही मोठ्या प्रमाणात अवॉइड करायची, कारण त्याच्याने प्रचंड वात वाढतो. आणि त्याऐवजी जर का भाजीत तिखटाचं प्रमाण जर का ठेवायचं असेल तर तुम्ही लाल मिरची वापरू शकता, लाल मिरची पावडर वापरू शकता, गरम मसाले वापरू शकता. ओके. आणि आता तुम्ही जसं म्हटलं की आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्ताला उठून तुम्ही पाणी पिऊ शकता, पण आताचं शेड्यूल ते शक्यच नाही. आता अजिबात नाही, कोणी अजिबात उठतच नाही, नाही. अजिबात. मग साधारण उठल्यानंतर ब्रेकफास्ट काय असायला हवा आणि त्याच्यानंतर किती गॅप असायला हवा सगळ्या खाण्यांमध्ये? बघा, दिनचर्येबद्दल जर का आपण सांगायला गेलो तर प्रत्येकाचं शेड्यूल वेगळं आहे. समजा 8ला साधारण उठणं असेल. आता सकाळी उठण्यापेक्षा माझा आधी प्रश्न असेल की रात्री झोपताय कधी? तर जर का तुमच्या लेट नाईट आणि परत त्याच्यामध्ये लिंगभेद येतोच की पुरुष आणि स्त्री आणि वर्किंग असेल तर त्या अजूनच गोष्टी थोड्याशा विकट होऊन जातात. तर यामध्ये आपण काय करू शकतो की एक इन जनरल राहण्यासाठी की शक्यतो पाण्याचं जे प्रमाण आहे हे जितकं कमी ठेवता येईल तितकं कमी ठेवा. फक्त गरजेपुरतं पाणी प्यायचंय आणि पाणी कसं प्यायचं, तोंडात पाणी घ्यायचं आणि अर्धा मिनिटं किंवा पाऊण मिनिटं तरी ते तोंडात तशी चूळ भरत भरत, कारण काय आहे आपल्याला पोटाला भूक लागते
तहान घशाला लागते. आणि तहान म्हटलं की आपण बॉटल घेतो, ग्लास घेतो आणि गटगट गटगट ते डायरेक्ट पोटाला. म्हणजे तुमच्या ओठांना लुब्रिकेशन मिळत नाही, आतल्या हिरड्यांना मिळत नाही, जिव्हेला मिळत नाही, कंठाला नाही, नरडं, घसा काय म्हणा ते म्हणा, तिथं पाणीच थांबत नाही. हम्म. आणि सकाळी ज्यावेळेला तुम्ही उठून पाणी प्यायचा जो उल्लेख केला, तो मी म्हणेन की तो सकाळचा जो पायंडा आहे तो तुम्ही बंदच करा सगळ्यांनी. कारण ओके. पाणी हे कल्प्रिट आहे. एक उदाहरण देतो. हम्म. आपण समजा डोश्याचं पीठ घेतलं किंवा जर का आपण ते तांदूळ आणि उडीद वगैरे समजा दोन्ही एकत्र डाळी करून ठेवल्या किंवा पीठ एकत्र करून ठेवलं, तर ते खराब होईल का? हम्म. 6 ते 8 महिने, बरोबर. वर्षभर सुद्धा राहील. हो. जरा जरी पाणी पडलं तर ते आंबायला लागतं. मग कल्प्रिट कोण आहे त्याच्यात? पाणी. तुम्हाला तांदूळ शिजवायचे आहेत, भात करायचा आहे. योग्य मात्रेतच पाणी पाहिजे ना तिथे. तर पाणी चांगलं आहे खूप प्यायलेलं, म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये डबल टिबल टाकाल का? बरोबर. गव्हाची कणिक मळायची आपल्याला, मग ती मळताना त्याच्यात जास्त पाणी टाकून चपात्या होतील का गव्हाचे डोसे होतील? बरोबर. तर शरीरातही मित्रांनो तोच नियम आपल्याला लागू होतो, की शरीरात अत्यांबू पान जे आपल्याकडे म्हटलंय, की जास्त पाणी हे तुमचं अग्नी विकृत करणार आहे. बरं, पण सकाळी करायचं काय? तर सकाळी उठला तर मी म्हणेन, की सगळ्यात पहिले ना शौचाला गेलंच पाहिजे. काहींचा शेड्यूल तो नसेल, पण दिवसभरात आपल्याला तो शौचानंद मिळाला पाहिजे. अंघोळ आता कोमट पाण्याने करा. त्याच्यानंतर जर का नाश्त्याचा भाग आला असेल, तर नाश्त्यामध्ये काय करू शकता? एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला आपल्याकडे गॅस किंवा ॲक्सेसिबिलिटी नसते, त्यासाठी रेडी टू यूज फूड्स होते. खारी, बटर, मारी, टोस्ट हे सगळं. आज आपण त्याला लाईफस्टाईल केली आहे. येस. खाणं चुकीचं आहे का? तर अजिबात नाही. पण त्याला एन्जॉय करण्यासाठी वन्स इन अ ब्लू मून तुम्ही कधी खाल्लं तर हरकत नाहीये. रोजच्या नाश्त्यामध्ये काय आहेत, की बघा आज आपल्याकडे ऋतूच फॉलो होत नाहीत आणि मेन बरोबर. प्रॉब्लेम तोच झालाय, की आधीच्या काळी बघा थंडी आली की नाश्ता वेगळा असायचा, बरोबर. उन्हाळा आला की Yes. नाश्त्यांचे पदार्थ वेगळे असायचे. आज सरसकट पोहे, उपमा, पोहे, उपमा. हो. आणि वर्किंग असेल तर मग त्यात ब्रेड ह्या गोष्टी सुद्धा Yes. त्याच्यात इन्कॉर्पोरेट होतात. अगदीच पर्याय नसेल तर मी म्हणेन ना, की ब्रेड वगैरे सारखे जे रेडीमेड पदार्थ आहेत, तर ते तुम्ही भाजून त्याला ना छान पद्धतीने तूप, अमूल बटर वगैरे मी सजेस्ट करणार नाही, कारण त्याच्यात ते किती नॅचरल आहे ते मला माहिती बरोबर. नाही, पण त्याच्यात मिठाचं प्रमाण सुद्धा भरपूर आहे. बरोबर. तर तुम्ही नॉर्मली फक्त जो ब्रेड सारखे काही पदार्थ असतील, तेही मी म्हणेन आठवड्यातनं 1-2 वेळेला, काही जण नॉन व्हेजिटेरियन्स असतात, मग ते ऑमलेट बरोबर वगैरे खाण्यासाठी तो पर्याय ते घेऊ शकतात. पण अगदीच जर का काही इझी करायचं असेल, तर मी असं सांगेल की आपल्याकडे काही पिठं आपण तयार करून ठेवायचो आणि त्याची जशी लहान बाळांना पेजी करून देतो. हे खूप इन्स्टंट आहे, म्हणजे त्या गृहिणीला करायला ताण होणार नाही, की तुम्हाला काय करायचं, फक्त ते पीठ जे भाजून ठेवलेलं आहे, ते फक्त थोडंसं तुपावर परतायचंय, पाणी टाकायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही एकतर त्याला गोड करा किंवा मी असं म्हणेन की जसं उपमा करताना आपण जसं रव्याचा उपमा करतो, मग त्या रव्याला तुम्ही रिप्लेस कशाने करू शकता? तुमच्याकडे कण्या आहेत, नाचणी आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, लापशी आहे, फोडणी तीच ठेवायची, पाणी थोडं जास्त टाकायचं आणि हे मिलेट्स त्याच्यात वापरा. इन्स्टंट आहे आणि दिवसभर तुम्हाला फुल पण ठेवणारे आहेत आणि एनर्जी देणारे आहेत. तर हे एक इझिएस्ट होऊ शकतं. तुम्ही काही गोष्टीच्या खीर आहेत सकाळच्या वेळेला, कारण पावसाळा म्हटलं की आपल्याकडे वृक्षता वाढते, मधुर रसाची गरज असते. मधुर रसातले म्हणजे अगदी मी असं गोड फटफटीत गोड नाही म्हणत आहे, पण तांदळाची खीर झाली, गव्हांच्या ज्या शेवया आहेत त्यांची तुम्ही खीर करू शकता, लापशीची खीर तयार करू शकता आणि मी म्हणेन की ह्याची प्रिपरेशन एखादी गृहिणी असेल तर सकाळी सगळं करावं असं काही नाही. तिने रात्री करून ठेवलं आणि सकाळी फक्त त्याला एक पाणी किंवा दूध टाकून छान त्याच्यात उकळ काढताना वेलची पूड, थोडीशी नावाला दालचिनी पूड, जायफळ पूड जरी घातली तरी ती छान चवीला लागणार आहे. हे शॉर्टकट्स आहेत, आपण असे करू शकतो. जेवणात भाकरी वगैरे अशा गोष्टी भाकरी करू शकता, भाजी करू शकता आणि जसं मी म्हणालो की खिचडीचा जो एक प्रकार आहे आपल्याकडे, तर समजा जर का सकाळी शक्य झालं तर काही पेशंट्स माझे असे वर्किंग असतात, तर त्यांना मी काय सांगतो की तुम्ही अगदी रात्री झोपायच्या वेळेला तुम्हाला एक खिचडीची रेसिपी सांगतो. त्याच्यामध्ये काय, आपण जेव्हा पुलाव करतो त्याला तांदूळ असतो, डाळ असते आणि भाज्या असतात. त्यामध्ये जर का तो तांदूळ तुम्ही स्किप करू शकला आणि तिथे मग तुम्ही ज्वारी किंवा बाजरी किंवा नाचणी किंवा लापसी आणि वरी असे 5 व्हरायटीचे पुलाव तुमच्याकडे तयार होतात. तर त्याच्यात टाका ना, तुम्हाला वाटाणा पुलाव, तोंडली पुलाव, वांग पुलाव काय करायचंय तो करा. छान पद्धतीने आणि कुठंच आपल्याला मुळमुळीत करायचं नाही. छान गरम मसाले आणि छान तुम्ही बिर्याणी मसाला टाका, नाहीतर त्याच्यात सांबार मसाला टाका. खूप छान होतात. रात्री जरी करून ठेवला, दुसऱ्या दिवशी तो तुम्ही तसाच घेऊन जा. आज बऱ्याच जणांच्या ऑफिसमध्ये आणि जे घरी आहेत त्यांना गरम करण्याची सोय असते. तो तिथे गरम करा आणि तुपाचा डबा आवर्जून तुमच्या सोबत ठेवा. ते गरम झालं की छान 2 चमचे तूप घाला आणि ते खा ना. म्हणजे ह्याच्यातनं बघा, तुम्ही खटाटोपी सगळ्या हे कमवण्यासाठी करतायत आणि कमवून तो पैसा घालायचा आहे कुठे? जर का तो तुमच्या आरोग्य रक्षणासाठी येत नसेल, तर त्या लक्ष्मीलाही आपण आरोग्य लक्ष्मी नाहीच म्हणू शकत. बरोबर आहे. आता तुम्ही मिलेट्सचा उल्लेख केला. मला असं वाटतं ना, सोशल मीडियावरती हे सगळे ट्रेंड सेट होत असतात
आता मिलेट्स आणि तुम्ही आधी म्हणाल तसे स्प्राउट्स. हम्म, म्हणजे एक स्प्राउट्स बद्दल खूप होतं, की स्प्राउट्स खाल्लं की अमुक होतं, बरोबर स्प्राउट्स बोला. खाल्लं की ते होतं. पण आता या दोघांमधनं आपल्याला जर काही निवडायचं असेल, म्हणजे मी असं म्हणणार नाही की हो हो दोघांपैकी हो. एकच काही एकच. घ्यायचंय. हा पण मिलेट्स आणि स्प्राउट हा. ह्यांचं जर कॉम्बिनेशन काही करायचं असेल, तर ते कसं करायला पाहिजे आहारात? बघा, मी मगाशी म्हणालो तसं की वाईट काहीच नाहीये, हां, है ना? फक्त तरतम भावाने आपण त्या गोष्टी हे करतो. आणि बरोबर. मुळात आयुर्वेदाचा सगळ्यात मूलभूत विचार हा येतो ना, की देश, काल, बल, वय येस. या सगळीकडनं. म्हणजे देश म्हणजे काय, जसा हा भारत देश आला, तर भारत देशामध्येच आपण महाराष्ट्र राज्याचा जरी विचार केला, तर मुंबई, कोकण, प्युअर कोकण, विदर्भ, मराठवाडा यामध्ये किती आपल्याला संस्कृतींचं आणि खाद्य संस्कृतीचं व्हेरिएशन दिसतं. बरोबर. हे जे पाश्चात्यचं जे भूत आपल्या डोक्यांवरती चढलेलं आहे ना, की आपल्याला ते ओट्स पाहिजेत आणि हं, केलॉग्स हं. पाहिजेत आणि त्या पद्धतीने. तर मी हे सांगेन, की त्यांच्या खाण्यामध्ये त्या गोष्टींचा समावेश का आहे? कारण त्यांच्याकडे 8-8, 9-9 महिने वातावरण बदलत नाही आणि येस. त्यांना ते तेवढे जड आणि क्लायमेट. जेनेटिक्स सुद्धा तेवढं महत्वाचं आहे बरोबर. त्याच्यामध्ये. आपल्याकडे तसं नाहीच आहे. आपल्याकडे 12 कोसावरती भाषा बदलते आणि त्याची खाद्य संस्कृती येस. सुद्धा बदलते. मग यामध्ये स्प्राउट, जसं मी मगाशी म्हणालो, की जर का स्प्राउट्स खात असाल तर ते 10 दिवसातनं, 15 दिवसातनं एकदा खा. हं, त्याच्यावर संस्कार होणं फार गरजेचं आहे. हं. आपण काय करतो, स्प्राउट्स उकडून घेतो आणि ते कधी-कधी काही लोक कच्चे कच्चेही खातात. खातात. हो. हां. एक प्रश्न बघा मित्रांनो, एक अंकुरित तो जो काही असेल, मूग हं, असेल, मटकी असेल, त्याला जमिनीत टाका. म्हणजे त्याची क्षमता काय आहे बघा. हं. त्याला जेव्हा मोड येतं, त्याच्यामध्ये एवढी एनर्जी आहे, की त्याच्यातनं फुटलेला अंकुर हा एका रोपाला जन्म देणार आहे आणि येस. त्या रोपामध्ये अनेक शेंगा लागून त्याच्यात तेवढ्या मटक्या येणार आहेत. म्हणजे तेवढी एका दाण्याची जी एनर्जी आहे, ती आज बापरे! त्याच्यामध्ये 100 दाण्यांची एनर्जी स्टोअर्ड आहे. तेवढी पचवण्याची आपली खरंच आजची ताकद आहे का? हं, मग कधीतरी त्याला उकडून घेतलं, की आपण ज्या पद्धतीने भाजी करतो आणि हं. भाज्यामध्ये जसं मी म्हणालो, की पावसाळ्यामध्ये तेल आणि तूप याच्याबरोबर गरम मसाल्यांचा वापर, त्यात हं. हिंग आहे, कढीपत्ता. कढीपत्ता घशाखाली उतरत नसेल, तर तो आल्या लसणाच्या बरोबर पेस्ट करून घ्या. बरोबर. कारण केसांसाठी आणि येस. वातविकारांसाठीही कढीपत्ता खूप हं, महत्त्वाचा हं, घटक आहे. हं. मग यामध्ये तुम्ही कधीतरी अशा पद्धतीने उसळी करून आणि त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, गरम मसाले करून हं, वापरू हं. शकता. आणि मिलेट्स. मिलेट्स, मी हे तुम्हाला सांगेन, की मिलेट्स आहे ना, पचायला खूप सोपे आहेत. जेव्हा बरं. आपण म्हणतो, की अग्नीच नाही आपल्याकडे पावसाळ्यामध्ये, हं, तर मग ह्या गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता. एक तर भाकरीमध्ये करू शकता किंवा जसं आता मी हं. मगाशी म्हणालो, की खिचडी आहेत, त्या पद्धतीने करू शकता. काही ठिकाणी त्याचे आपल्याकडे बरेच पापड मिळतात. आज बरेचसे हं. महोत्सव लागतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला तांदळाचे पापड आहेत, येस. नाचणीचे हो, पापड आहेत. हो. हे सगळ्या मिरगुड्या वगैरे सगळ्या त्या गोष्टी येस. मिळतात. म्हणजे थोडक्यात बघा ना, किती संस्कृती आपली महान होती, की उन्हाळा आला, की एक पावसाळ्यात ज्या गोष्टी आपल्याला मिळणार नाहीत, त्याची तयारी आपण बरोबर. करून ठेवायचो. साठवणूक आपण. आणि मग इथे ते सांडगे वगैरे हे जे सगळे येस. प्रकार आहेत, हे आपल्याला छान पावसाळ्यात आनंद देऊन जाणारे सगळे ते बरोबर. बरोबर चमचमीत आहे. पदार्थ सुद्धा आपण अनुभूत घेत होतो येस, त्यामधून. येस. डॉक्टर आता आपण बघतो ना सॅलडचं एक क्रेज वाढलेलं आहे. हं. खूप जणांना असं असतं, की अरे मी सॅलड खातो तर माझी स्किन चांगली होणार. माझ्या सॅलडमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. ती रेड कॅप्सिकम असेल, येलो कॅप्सिकम असेल आणि मग ती सॅलडची पानं. पण खरंच या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? बघा, आत्ता जसं मी उल्लेख केला, हां, आपण भारतीय भूखंडातले आहोत हां. आणि आपल्याकडे जी खाद्य संस्कृती ही महानच आहे, म्हणजे ह्याला दुमत नाहीच आहे. हे सगळे विचार आपल्याकडे नव्हते का? का सॅलड आजच बकेटमध्ये आलंय? नाही. बरोबर. आपल्याकडे कोशिंबीर हा प्रकार कोशिंबीर. काय येस. होता? त्यांना हे भाज्या माहिती नव्हत्यात का? मग आपल्याकडे जो संस्कारित भाग आहे त्याचा, की ते अल्प प्रमाणात असावं. मग पान वाढायची एक पद्धत असते. येस. जे तुम्हाला कमी खायचंय ते पानाच्या अगदी थोड्या पुढे, मी तुम्हाला एफर्ट्स करायला पाहिजेत. चटणी एक, पुढे बोट हे, हां, अमुक तेवढं असं. थोडं हां, हां. थोड्यासाठी. आज जो बकेटभर आपण खातोय आणि हं, अग्नीचा जेव्हा मी विचार करतोय, इथं लोकांना शिजवलेलं अन्न पचत नाहीये. हं. देन हाऊ कॅन यू एक्सपेक्ट, की आपण एवढा कच्चा बाउल ऑफ सॅलड्स पचवू शकणार आहात? काळ बदललाय. आयुर्वेद हजारो वर्ष आधी लिहिलेला आहे. आज आपण हजारो वर्षानंतरचे त्याचे बालक आहोत. काहीच बदल झाले नाहीयेत का? आज आपलीच जर का आपण जनरेशन बघितली, तर आपल्या आई-वडिलांची, आपल्या आजी-आजोबांची ही आपल्यापेक्षा टकाटक आहे. येस. आणि आपल्यापेक्षा पुढची जी आपण बघतोय, चुकीचा शब्द आहे, पण बरबाद आहे ती. येस. म्हणजे आपल्या वेळेला निदान खाण्याच्या गोष्टी तरी चांगल्या हं, पद्धतीने मिळत होत्या. आता त्यांना त्याही मिळत नाहीत, कारण सगळीकडे हायब्रिडायझेशन आणि सगळीकडे जे काही केमिकल हं. फर्टिलायझर्स वगैरे वापरून जी क्वालिटी डिमिनिश होते आणि त्यातल्या त्यात पदार्थांचा संस्कार काय, तर सगळे पाश्चात्य. म्हणजे त्यात मैदा आला, कोल्ड ड्रिंक्स आले, ह्या सगळ्या गोष्टींचा जो भडीमार होतो हं. त्याच्यात. त्यामुळे हे सलाड वगैरे मी असं म्हणेन ना, की बघा, वाईट खरंच काही नाहीये. अगदी ते गरमागरम आईस्क्रीमवरती सॉरी हां. सॉरी, गुलाबजाम आईस्क्रीम. येस, येस, गुलाबजामवरती येस. तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम टाकताय येस, किंवा ते येस. आहे ना चॉकलेट मूस सारखं काहीतरी, येस. की सिझलर सिझलिंग ब्राउनी, ब्राउनी. सिझलर ब्राउनी. नाहीये वाईट.
जन्म आलाय ना तुमचा, तुम्ही ह्या जनरेशन मध्ये आलात, तर यू शुड नो. म्हणजे वरती गेल्यावर कोणी विचारलं हाऊ डज दॅट टेस्ट, मला सांगता आलं पाहिजे. पण तुम्ही रोज जर का तुम्ही म्हणा मला रात्रीचं जेवण ते आहे, तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्यामुळे सॅलडपेक्षा मी म्हणेन की अल्प प्रमाणात जे तुम्हाला शक्य असतील, ते कांदा आहे किंवा टोमॅटो हं, आहे, गाजर आहे, काकडी आहे, अल्प प्रमाणात घ्या, त्याला फोडणी द्या. आणि हं, दही का त्याच्यात सांगितलेलं आहे, की दही हे त्याला डायजेशन मध्ये मदत करतं. हं. दही हे वेगळ्या गुणांचं आहे, पण मी परत म्हटलं ना, प्रमाण खूप महत्वाचं आहे. बरोबर. आपण त्या कोशिंबिरीत दही किती टाकतो, अगदी चमचाभर. त्याच्यामध्ये थोडंसं तूप असतं किंवा तेलाची फोडणी असते, जिरं हं, असतं, हं. सैंधव मीठ असतं. हे जर का टाकून तुम्ही घेत असाल तर निश्चित ते स्वागतार्ह आहे, पण ओमिट द सॅलड बकेट्स इफ यू आर हॅव्हिंग इट. लक्षात ठेवा म्हणजे कारण खूप प्रत्येक जणांना सॅलडमध्ये पाण्याचा अंश बघा ना किती आहे. बरोबर. म्हणजे आपण घटक घटक जेव्हा आपण विचार करतोय त्यावेळेला तुम्ही फक्त सॅलड खात नाहीयेत. कच्चं अन्न जे पचवायला जड आहे आणि त्याच्यात पुन्हा पाण्याचं, टोमॅटोमध्ये पाणी आहे, हं. काकडीत पाणी आहे. हे जेव्हा तुम्ही खाता ते पचायला ते आपलं शरीर तेवढं स्ट्रॉंग नाही. बरोबर आणि आणि आता तर मी म्हणेन बऱ्याच क्रेज आहेत त्या येलो बेल पेपर, रेड बेल पेपर हे एक्झॅक्टली, सगळं एक्झॅक्टली. टाकण्याची. म्हणजे त्याची खरंच शरीराला गरज आहे का? हा ॲक्चुअली प्रश्न आहे नक्कीच. बघायला गेलं तर. येस. म्हणजे आपण चांगल्या लाईफस्टाईलसाठी म्हणून ते सगळं इन्कॉर्पोरेट करायला बघतो, की आपल्या शरीरात जाईल. पण कदाचित त्याच्यामुळेच नंतर ॲसिडिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी बरोबर. आपल्याकडे वाढतात. म्हणूनच मी मगाशी म्हटलं ना, की टिपिकली 2 गोष्टी सगळ्यांनी अनुभवा. हिरवी मिरची आणि ही ग्रेन बेल्स हां, म्हणजे जी आपली शिमला मिरची आहे. बरोबर आहे. हे प्रचंड म्हणजे खाल्ल्या-खाल्ल्या तुम्हाला अर्ध्या तासात त्या घंट्याच वाजायला लागतात, की मी आहे आतमध्ये, मी आहे आतमध्ये. ते आता श्रावणाचा विषय आपण मगाशी पण काढला. श्रावण, उपवास हे सगळं आहे. वाह! वाह! पण हल्ली वाह! ना उपवासाच्या संकल्पना पण सगळ्यांच्याच बदलल्या आहेत. म्हणजे पहिले म्हणायचे ना एकादशी आणि दुप्पट खाशी. खाशी एक्झॅक्टली. त्याच्यापेक्षा आता ते एकतर असे एकतर म्हणतात ना मॉडिफाईड केलेले उपवासाचे पदार्थ आलेत. बरोबर आहे. हे फ्राईज आहेत, अमुक गोष्टी आहेत. काय सांगाल नेमकं उपवास म्हणजे कसा असायला हवा? आणि उपवास करायचाच असेल, तर ह्या गोष्टी योग्य आहेत का? नाही. उपवास आपण 12 महिनेच कन्सिडर करू. कारण बरं. उपवास हा जो सांगितलेला भाग आहे, तो वेगळ्या अर्थाने सांगितलाय. मग हं, आयुर्वेद असू दे, धर्मशास्त्र असू दे, दोघांनी. आणि श्रावणात तर विशेष आपण लक्ष यासाठी द्यायचं कारण त्यात विशेषतः अग्नीच मंद असतो. हं, मग जसं मी म्हटलं, की अग्नी मंद असताना आपण जड पदार्थ खायचे आहेत का? तर नाही. दुसरं उपवास म्हणजे काय? तर आयुर्वेदाने त्याचा अर्थ सांगितलाय लंघन. हं. की तुम्ही रोज मशीन मशीन वर्किंग ठेवता, त्याला एक दिवस आराम द्या ना. बरोबर. आणि धर्म सांगतो, की तुम्ही ज्यावेळेला रोज एकाच गोष्टीपाठी तुमची यंत्रणा काम करते, त्या यंत्रणेतने ब्रेक घ्या. हं, तुम्हाला शरीराला, मनाला, अध्यात्माला काही गोष्टींची गरज असते. आत्मिक पोषणाची गरज असते. बरोबर. तर या दोघांच्या बेसलाईनवर मी एवढंच सांगेन, की जे काही आज पदार्थ आहेत हं, निवडलेले, बघा परत वयपरत्व आहे. आज एक 15, 20, 25 हं, वर्षाचा एखादा हं. तरुण-तरुणी असेल, त्याला कदाचित साबुदाण्याचा त्रास होणार नाही. पण ॲक्चुअली साबुदाण्याचे गुण हे तुमच्या माझ्यासाठी बदलणार नाहीयेत. ते बरोबर. पचायला जड आहेत, हे जग जाहीर आहे. येस. त्यामुळे साबुदाणा आहे किंवा तुमचे रताळी आहेत, बरेचसे कंदमुळं आहेत. हे जे सगळे पदार्थ आहेत, त्यात दही मी ॲड हं, करेन. हं, ह्या सगळ्या गोष्टी आपण उपवास म्हणून जे आहेत, जर का खाद्यपदार्थांचा विचार केला तर हे अव्हॉइड केलं पाहिजे. हं, हं, काय घेऊ शकता तर दह्याच्या ऐवजी ताक घेऊ शकता. मग हं. तुम्हाला पाहिजे त्याच्यात जे उपवासाला सोकळतात. काही जण जिरे टाकतात, काही जण जिरं टाकत हां. नाहीत. खिचडीत काही जणांना कोथिंबीर सुद्धा चालते. हो. आलं चालत नाही पण आल्याचा चहा चालतो. म्हटलं ना सोयीचं राजकारण माणूस प्रचंड हुशार आहे त्या बाबतीत. तर ह्या गोष्टीमध्ये मी असं सांगेन की हां, तुम्ही दिवसाला एक पदार्थ निवडा हां. आणि त्याच पदार्थाचं वारंवार जर का तुम्ही सेवन जरी केलं, तरी त्या तुमच्या जठराग्नीला तो लोड येणार नाही. हं, म्हणजे तुम्ही हं, फलाहार करणार असाल, तर एखादंच फळ घ्या. मग त्याच्यात फ्रूट सॅलड करू नका. संत्र पण पाहिजे आणि हं. केळं पण पाहिजे, सफरचंद पण पाहिजे. तर प्रत्येक फळाचं जे काही रसवीर्य विपाक आहेत, हे वेगवेगळे आहेत. बरोबर. मग त्यामुळे समजा संत्र जर का तुम्ही निवडलं, म्हणजे व्हॉट एव्हर यू हं, लाइक, द्राक्ष असतील, डाळिंब असेल, तर सकाळी 1-2 खा, दुपारी 1-2 खा, संध्याकाळी 1-2 हं. खा. म्हणजे एकाच लोड जो पचनाचा आहे, तो शरीर आयडेंटिफाय करतो आणि त्या पद्धतीने शरीर कार्यरत होतं. त्याला त्याची एनर्जी कमी द्यायला लागते. बरोबर. तर का तुम्ही दुग्धावर हं, ह्याच्यावर येणार असाल, तर दूध सुद्धा मी म्हणेन कोमट करून त्याच्यात थोडंसं तूप टाकून घेतलं, तर हे हं, तुमच्या अग्नी वाढवणारं तर आहेच. हं. तुपामुळे बऱ्याच जणांना दुधामुळे ब्लोटिंग होतं. कारण तुम्ही दिवसभर जर का खाल्लं नाही, तर पोटात गॅस तयार होणारच आहेत. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपवास हा का सांगितला होता, तर शरीराला आणि मनाला सुद्धा एक रिलॅक्सेशन आणि हं, शांतता मिळावी. हं, तर उपवास म्हणजे कोणाच्या तरी सहवासात राहणं आणि तिथे अध्यात्म आहे. हं. काही यंगस्टर्सला पटतील नाही पटतील, पण ज्यावेळेला ते वयाच्या 30शी नंतर येतात, त्यांचा गुरुतत्व जागा होतो, त्यावेळेला ते आपोआप त्या गोष्टीकडे येतात. येस. आणि म्हणून मी सांगेन, की तुम्हाला देवधर्म नसेल पटत, तर तुम्ही स्वतःसाठी सेल्फ मेडिटेशन करा. देवधर्म आवडत असेल, तर आवडत्या देवताचा मंत्र जाप करा. बरोबर. आणि कुठलाच देव मी परत सांगतो, की हे नाही सांगत माझ्यासाठी तू उपास कर.
तो फक्त एवढं सांगतो, तू चांगलं काम कर आणि जमलंच तर नामस्मरण घे. ते नामस्मरण त्याच्या कौतुकासाठी नसतंच बेसिकली, ते तुझ्या शांततेसाठी असतं, तुझ्या आत्मचिंतनासाठी असतं. आता तुम्ही एक विषय म्हणालात, की वयोपरत्वे सगळ्या गोष्टी बदलत सगळ्याच. जातात. म्हणजे आता मी म्हणते ना साबुदाणा. म्हणजे पहिलं असं होतं ना साबुदाणा खिचडी केली की खूप आवडायची. मला अजूनही त्यात प्रचंड आवडते. शेंगदाणा त्याच्यामध्ये घातलाय म्हणजे आपला बटाटा आहे सगळं आवडायचं. पण आता असं होतं ना, एक टीशी क्रॉस केल्यानंतर की ती पचत नाही. असं का होतं? म्हणजे बरेच पदार्थ आहेत. एक्झॅक्टली. बघा, आता मला ऐश्वर्या राय आवडेल म्हणून ती तुम्हाला आवडेलच असं नाहीये. कारण वयामध्ये ज्या पद्धतीने आपण वाढत जातो, मी म्हणून म्हटलं ना, आपल्याला आपल्या शरीराची काळजी नाहीये. और अदर आय कॅन से वी डू नॉट आयडेंटिफाय आवर सोल. पण आपल्या आत्म्याला माहितीये की त्याच्या हितासाठी काय आहे. त्यामुळे ते जेव्हा त्याला नको असतं ना, ते सिग्नल देत असतं की आता हे खाल्लं की मला त्रास होणार आहे. जसं तुम्ही म्हणालात की आधी आवडत होती, आता नाही. कारण आतनं ते कळतंय की अरे कुठेतरी खाल्लं होतं, ते त्रास झाला होता, तर आता हे मला झेपणार नाहीये. सो लेट्स स्किप इट. पण कुठेतरी जर का त्याच्यावर आपला तामसिक भाग आला की नाही मला खायचंच आहे, मग तुम्ही त्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्सला पुढे जाता. म्हणून म्हटलं ना की शरीर हे त्याला काय डिमांडिंग आहे ना ते आपल्याला सांगत असतं. जसं डोहाळे कसे असतात, डोहाळे फक्तच मातेला लागत नाही, गर्भिणीला, ते सगळ्यांना लागतात. मला असं होतं श्रावणात आता भाज्या पण खूप येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, रानभाज्या अरे वेगळा वा, आपण हो विषय हो हो ठेवूयात. हो हो. पण असं आहे ना वांग ह्याच्याबद्दल एक थोडंसं असतं मनात, सगळ्यांनाच वांग पचत नाही किंवा आवडत नाही किंवा आवडतही असेल, पण या वांग खाण्यालाही काही प्रमाण आहे का? म्हणजे असायला हवं का? मी नाही पाळत बाबा, मला प्रचंड आवडतं. म्हणजे वांग मी कुठल्याही फॉर्म मध्ये खाऊ शकतो. त्याच्यात तुम्ही काचऱ्या म्हणा किंवा भरलेली भरताचं वांग जे काही आहे. आणि ना एक मिथ पसरलंय त्याच्यामध्ये की वांग वातुळ आहे, वातुळ आहे, पण अजिबात नाहीये. वांग्यांमध्ये पण जे वेगवेगळे प्रांतांनी तुम्ही प्रकार बघितले ना, तर आपण जे जांभळं वांग म्हणजे जे भरली वांगी खातो ना, ज्याला काटेरी वांगी पण गावठी वांगी म्हणतो, हे तुमचं त्रिदोष वात, पित्त, कफ तिघांना बॅलन्स करून कमी करणार आहे. ओके. आणि मोठी वांगी जी आहेत ती कदाचित तुम्हाला पित्त वाढवणारी काम करतात, जी भरताची वगैरे आहेत ती. पण वांग्यासारखे जे काही पदार्थ आहेत हे 12ही महिने आपल्याकडे मिळतात. पण ज्या वेळेला ते नैसर्गिक शेतीतनं आपल्याकडे मिळतात, तर त्याच्यातनं जे पोषक मिळतात आणि जे केमिकल फर्टिलायझर्सने त्याला आवरण फवारण्या मारलेल्या असतात, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास बरेचसे पाहायला मिळतात. तर इट इज नॉट ओन्ली द क्रॉप किंवा जे कल्टिव्हेशन आहे, पण त्याच्यावर केलेले जे रासायनिक भडीमार आहेत ह्याच्यातनंही आपल्या शरीरावरती मोठा आघात होत असतो. ओके. कारण आता मी बघते ना, माझ्यापेक्षा माझ्या घरातल्या ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांना वांग प्रचंड आवडतं. हो. तुम्ही जसं म्हणालात कुठल्याही फॉर्ममध्ये त्यांना द्या, त्यांना ते वांग आवडतं. पण तेच वांग जेव्हा आम्ही खातो, तेव्हा आम्हाला असं होतं, "अरे बापरे! आता आम्हाला पित्तच होणार आहे, ना अमुकच होणार आहे." म्हणजे ही एक भीती आहे का ते माहीत नाही, की ते आवडत नाही म्हणून असं होतं हे कळत नाही. आवडत नाही हा एक भाग वेगळा असू शकतो. कारण जे आवडत नाही ते आपण खात नाही. पण जसं मी मगाशी म्हणालो, एक वेगळं एक्झाम्पल देतो, त्यातनं पटकन कळेल. आईस्क्रीम, वात, पित्त, कफ ह्या 3 प्रकृतीवाल्यांनी जर का खाल्ली, ठीक आहे. आईस्क्रीमचे गुण काय आहेत? थंड आहेत. त्यामुळे वात आणि कफ ह्या दोघांची मूळ प्रकृती थंडाची आहे. त्यामुळे थंडामध्ये थंड पडलं तर त्यांचा गारठा वाढणार आहे. त्यामुळे आईस्क्रीम खाऊन वात आणि कफ प्रकृतीवाल्याला जो त्रास लवकर होऊ शकतो, तो पित्तवाल्याला होणार नाही. सिमिलरली फॉलोज विथ वांग आणि एव्हरीथिंग. आता आंबवलेले जे पदार्थ आहेत, जर का ते पित्तवाल्याने खाल्ले तर त्याला लवकर त्रास होणार आहे. किंबहुना वात आणि कफवाल्याच्या तरतंबावामध्ये त्याच्यात आपल्याला बदल दिसणार आहे. बरोबर. म्हणजे सगळ्याच पदार्थांबद्दल होईल म्हणजे म्हणून तर म्हटलं ना, आयुर्वेद मला ग्रेट का वाटतो, कारण देश, काल, वय, बल प्रत्येकाच्या अंगाने त्याने विचार केला. बरोबर. आता तुम्ही एक सांगितलं तुपाबद्दल. म्हणजे आता तुपाचं पण एक वेगळं फॅड आहे. म्हणजे तुम्ही जर सोशल मीडियावर बघाल तर A2 गाईचं थोड्या दिवशी वो सोने के जैसा तोला तोला में मिलेगा. बरोबर. पण नक्की आहारात किती प्रमाणात तूप असायला हवं? बघा, तूप आपण ज्या फोडणीसाठी वगैरे वापरतो, मग तिथे तेल असेल किंवा तूप असेल, ते जे प्रमाण आहे ना, ते फोडणीसाठी असतं, कंप्लीट भाजीसाठी नाही. दुसरं, ज्यावेळेला तुमचा पदार्थ तयार होतो, ठीक आहे. जसं आता आपण पिठी तयार करतो, पिठलं तयार करतो, त्याच्यावरती कच्चं तेल टाकून खाण्याची एक पद्धत आहे. तूप, जसं आपण वरण भात तूप हे एक समीकरण आहे, किंवा आपण वरण घेतो त्याच्यावरती तूप टाकून आपण घेतो. पोळी झाली त्याच्यावर आपण पुरणपोळी आहे त्याच्यावर तूप टाकून घेतो. तर मी असं म्हणेन, आज आपल्या शरीरामध्ये असंख्य जॉईंट्स आहेत, सांधे आहेत, डोक्यापासून पायापर्यंत. ह्या सगळ्या जॉईंट्सला लुब्रिकेशन देतो कोण? आपल्या शरीरात जे धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, हे 7 धातू आहेत. याच्यामध्ये अस्थि धातूच्या आतमध्ये जो मज्जा आहे, त्याला पुरण तर पाहिजे, त्याला स्नेह तर पाहिजे,
आज अनेकदा म्हणजे हे मी ओपनली सांगेन की आज ॲलोपॅथिक डॉक्टर्स अनेकांना सांगतात की तुम्ही तेलकट बंद करा, तुपकट बंद करा. बट व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ तेलकट तुपकट? आपल्याकडे हे पिठींवरती टाकून खाल्लेलं जे तेल आहे किंवा चटणीमध्ये आपण कच्चं तेल घ्यायचो, वरून तूप, हे अजिबात तेलकट तुपकट नाहीये. कारण जी पिढी हे खात होती ती आज आपल्यापेक्षा सुदृढ आहे. कारण ते तुमच्या शरीराला ऍब्झॉर्बिंग घटक होते, नॅचरल घटक होते, कोणतेही त्याच्यात केमिकल ट्रीटमेंट नव्हती. आणि तेलकट तुपकट म्हणजे मित्रांनो, जे एकाच कढईत एकाच तेलमध्ये 10 वेळा ते वडे तळले जातात, भज्या तळल्या जातात, हे तेलकट तुपकट आहेत. त्यामध्ये तुमचं मेयोनीज, चीज हे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये लिस्टेड आहेत. पण तुम्ही घरामध्ये जर का तुमच्या जेवणामध्ये दिवसाच्या प्रमाणात जर का 2 किंवा 3 मोठे चमचे जर का तूप वेगवेगळ्या वेळेला, म्हणजे सकाळी नाश्त्यात, दुपारी जेवणात आणि रात्री ह्याच्यात, माझे जे बरेचसे पेशंट्स आहेत त्यांना मी सांगतो, ज्यांना शक्य आहे ऑफिसमध्ये ठेवा ना एक तुपाची बॉटल. तुम्ही जे काही करताय त्याच्यावरती टाकून खा. आणि अगदीच तुम्हाला कशावर टाकून खायचा कंटाळा असेल तर पटकन एक चमचा घ्यायचा, गल्प करायचं, एक घोट पाणी घ्या आणि जेवायला लागा. करून तर बघा. म्हणजे जसं ते आंतरिक तुमचं आरोग्य वाढवणार आहे. आता हे लोक पटकन करतील, हळूहळू तुमच्या त्वचेवरती त्याचे तुम्हाला सुंदर परिणाम दिसायला लागतील. त्वचा तुमची जी आहे ती सतेज व्हायला लागेल आणि त्वचेचे विकार हे खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्ही कमी करू शकता. कारण आज अनेक गोष्टी तुम्ही बघितल्या ना की सगळ्या गोष्टींमध्ये इतके अडल्ट्रेटिव्ह आणि इतके केमिकल एजंट्स आहेत की कॅन्सरचं वाढतं प्रमाण आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये दिसत आहेत. मला आणखीन एक प्रश्न होता, आता तुम्ही म्हणाला त्याच्यावरच की ऑइल फ्री कुकिंग हे जे काय आता आहे ना, काहीच ऑइल नाही घालायचं आणि फक्त तसंच परतायचं, फोडणी पण नुसती त्या ह्याच्यात टाकायची, मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, हे शास्त्रसंमत नाहीच आहे. मी पुन्हा सांगेन की आपलं जे देह आहे त्या देहाला ज्या गोष्टी गरजेच्या त्या आपल्याला द्यायच्याच आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही विचार, मी जसं म्हणालो ना की आज फोडणी द्यायची आहे, तुम्ही 2 चमचेच तेल टाका ना, त्याच्यात तुमचे जे जिरे, मोहरी, गरम मसाले परतायला लागणार आणि भाजी परतायला. पण जर का त्याच्यात तुम्ही 4-4, 5-5 चमचे तेल टाकले आणि डब्यात नेल्यानंतर भाजी वर आणि चमचाभर तेल खाली साचत असेल तर हे बदल तुम्ही करू शकता ना. तेल टाकणं किती हे तुमच्या हातात आहे. ऑइल फ्री कशाला करायला पाहिजे? कारण जर का तुम्ही इथं ऑइल फ्री केले तर तुमच्या जॉईंट्सला ऑइल देणारे कोण? आज हे एक प्रमाण बघा. आज तुम्ही 2 चमचे तेल भाजीत घातलं, ते भाजी तुम्ही जर का घरातले 4 जण खातायत, तुमच्या वाटेला किती आलं? अर्धा चमचा तेल. म्हणून वाढीव 1-1 चमचा तेल, 1-1 चमचा तूप हे आपल्याला प्रत्येकाच्या खाण्यात गरजेचं आहे की केसांपासून नखापर्यंत सगळ्या जॉईंट्सला, इंटरनली, एक्सटर्नली, स्किन्सला, सगळ्या धातूंना पोषण देणारं काम करतं. बरोबर. सुंदरतेचा विषय आलाच आहे, तर मला ज्यूस बद्दल असं बोलायचं आहे. खूप आपण बघतो आता की अमुक एक ज्यूस, बीटरूटचा ज्यूस, गाजरचा हे किंवा आलं वगैरे घालून, या ज्यूसची रियालिटी काय आणि आयुर्वेद काय सांगते या ज्यूस बद्दल? मी पुन्हा कच्चं आणि संस्कारित याच गोष्टीचा बेस त्याच्यात देईन की ज्यूस वगैरे ज्याला घेतो बघा, आज तुम्हाला संत्र खायला सांगितलं, तुम्हाला सोलायचे, तुम्हालाच खायचे, मी सोलून देणार नाही. किती संत्री खाऊ शकाल तुम्ही? 1-2 एवढे? एक म्हणजे छोटा आले तर मँड्रीनच असतात ना. अच्छा. आणि जर का 1 ग्लास ज्यूसचा जर का प्यायचा म्हणाला तर तुम्ही पिणारच ना. तुम्ही 100, 150, 200 रुपये पे करणार. किती संत्री लागतो तो त्याच्यात? किमान 3-4 तर जातच असतील. इथं 1 जात नाही, पण तिथे 4 जर का आपण खातोय, म्हणजे व्हॉट आय मीन टू से इज की त्याच्यामध्ये तुम्ही प्रमाणाचं अति भडीमार करत आहात. आणि ज्यूस कोणासाठी? की जसे आज गोळी खाऊन वेळ लागतो म्हणून इंजेक्शन दिलं जातं. इंजेक्शन पेक्षा अजून लवकर काम करायचं त्याला आपण आयव्ही देतो. ठीक आहे. आयुर्वेदातही तशाच पद्धती आहेत की आजारी माणसाला जिथं खायला जमत नाही त्याला द्रव स्वरूप, त्याला लिक्विड स्वरूपात द्यायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे हे जे आपण ज्यूसचे जे पदार्थ म्हणतो हे पचायला तर जड आहेच, कारण पुन्हा त्याच्यात पाण्याचं प्रमाण येत आहे आणि अति प्रमाण येते. जसं मी एक म्हणाल की तुम्ही खाताना प्लेटमध्ये, ताटात किती बीट खाल, 1 बीट पण आपल्याला खाली उतरणार नाही. पण ते बीटचं ज्यूस आणि हे करायला तर जे काही प्रमाणता आहे हे प्रमाणात खूप वाढतं. त्यामुळे हे प्रमाण विरुद्ध आहे आणि धातू विरुद्ध तर आहेच आहे. कारण त्याच्यामध्ये आपण अग्नीच्या विरुद्ध एवढा जलतत्व त्याच्यात घालतोय. परत सांगतो, जे रोज आता जॉगिंगला जातात त्यांचं अर्ध लक्ष की आज त्या काउंटरवर काय मिळतंय, कारल्याचा ज्यूस, हे ज्यूस, ठीक आहे. म्हणजे मला हे बरं वाटतं की लोक काळजीपोटी सगळ्या गोष्टी करू पाहतायत पण त्यांना मार्गदर्शन चुकीचं मिळतंय. आणि मला खरंच कौतुक वाटतं आज नवराष्ट्राचं की तुमच्या माध्यमातून आज आपण लोकांपर्यंत एक वेगळी आयुर्वेदातली माहिती पोहोचवता येते. पण मित्रांनो, काळजी घेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, पहिले तर शरीर ओळखा आणि मग त्याची गरज काय आहे ते ओळखा. कारण जसं म्हटलं, ऐश्वर्या राय मला आवडेल तसं प्रत्येकाला नाही आवडणार.
बरोबर. त्याच पद्धतीने एखाद्याला एखादी गोष्ट पचतंय, त्याचं हं. वय वेगळं आहे, त्याचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे, त्याची शरीरयष्टी वेगळी आहे. हं. माझे कपडे दुसऱ्याला येणार नाही, दुसऱ्याचे मला येणार नाही. बरोबर. एक्सटर्नल जसं आहे, इंटरनल हे त्याहून जास्त डीप हं, आहे. हं. या दिवसात मांसाहार पण किती असायला हवा? किंवा जनरलीच आयुष्यामध्ये मांसाहार कितपत असायला हवा आपल्या बघा, आहारात? प्रत्येकाचं कुळ वेगवेगळं आहे, हं. है ना? कुळाचार जेनेटिक्स पद्धतीने जसं आता तुम्ही वाघाचं पिल्लू म्हणालात, तर ते उद्या जाऊन काही शाकाहारी होणार नाही नाहीये. होणार. ठीक आहे? हं. आणि शाकाहारी हत्तीचं जे आहे, ते उद्या जाऊन काही ते मांसाहार करणार नाही. बरोबर. मग जेनेटिक्स आणि ते इनबिल्ट लिंक्ड आहेतच ते. आता आपण पावसाळ्यामध्ये जेव्हा विशेष विचार करतो, तर जसं म्हटलं की आपल्याकडे आध्यात्मिक हं. चाहूल बरोबर. लागलेली असते आणि दुसरं म्हणजे अग्नीच मंद आहे. हं, हं, मांसाहार हा पचायला प्रचंड जड आहे. है हं, ना? त्यामुळे हा मांसाहार पावसाळ्यात तर टाळावाच त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जसं म्हणालो, की हं, धार्मिकदृष्ट्या आपण जेव्हा आपण भारतात विचार करतो, त्याला प्रत्येक जीवजंतूचा विचार केलेला आहे. हं, आणि पावसाळा हा प्रजनन काळ आपल्याकडे सांगितलेला आहे. त्यामुळे जिथे हं, निसर्गाचं चक्र हे बॅलन्स करायला आपल्याला प्रोत्साहन करायला पाहिजे. हं. त्यामुळे ही मासेमारी आहे किंवा बाकीच्याही मांसाहार बरोबर. गोष्टींवरती बंदी असते. बरोबर. आणि जे मांसाहार करतात त्यांनी घरचा करावा, विशेषतः बाहेर काय असतं हे आपल्यालाही माहिती बरोबर. नाही. म्हणजे सगळ्याच गोष्टी पूर्णपणे वाईट नाहीये. वाईट काहीच नाहीये. बरोबर. पण त्यांचं काहीच बॅलन्स वाईट नाही. असणं गरजेचं एक्झॅक्टली, आहे. एक्झॅक्टली. सर आपल्याकडे आपण बघतो ना कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे खूप व्यक्ती आहेत. मग अशांची तर दिनचर्या तर तुम्हाला बापरे! माहितीच आहे. आपल्याकडे तर पण शिफ्टवाले तर भरपूर येस. येतात. मग येस. अशा वेळी त्यांना जर आपलं योग्य आरोग्य निरोगी आरोग्य राखायचं असेल, तर त्यांनी नेमकं काय करायला हवं? बघा, आता कॉर्पोरेटमध्ये काय होतं, की त्यांचे ना 24 तास ऑक्युपाईड. आणि 365 दिवस एकच माळेचे मणी हां. असल्यासारखे त्यांचे आहेत. घरातनं निघायचाच बरेच जण रॅपिडो किंवा ते कारच अफोर्ड हं, करतात. म्हणजे घरातून निघाल्यानंतर एसीत तुम्ही जाणार, कॉर्पोरेटमध्ये ऑफिसमध्ये दिवसभर एसीत बसणार. हं, नको तिथे गळफास असतो, टाय लावलेला, बेल्ट लावलेला, सॉक्स घातलेला, जेव्हा तुम्हाला काही गरज नाही. म्हणजे मी माझ्या प्रत्येक पेशंटला सुद्धा हे सांगतो किंवा मी माझ्या क्लिनिकमध्ये बसताना पण माझ्या प्रकृतीला जे कम्फर्टेबल आहे त्याचा मी आधी विचार करतो. कारण यू नेव्हर नो की तुम्ही कसे 1, 2, 3, 10, 5 वर्ष त्यात घालवता. त्या सगळ्या अटायरमध्ये, त्या सगळ्या संस्कारांमध्ये, त्या सगळ्या एसीच्या वातावरणामध्ये. आणि जर का सतत एसीचा प्रभाव हा तुमच्याकडे राहतो, त्याला परत तेच आहे, की तुमच्या अग्नीवरती त्याचा विकृत परिणाम होतोच. हं, आज कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बघताना जसं आपण हा परिहाराचा विचार करतो हं, आहोत, की त्याबरोबर आहाराचाही विचार हं, करताना मग कॉर्पोरेट म्हटलं, की अनेकांनाच वेळच नाहीये. हं, कारण कॉर्पोरेट प्रेशर्स म्हणा किंवा पॉलिटिक्स म्हणा, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं मानसिक आरोग्याचं तर पूर्ण खच्चीकरण झालेलं आहेच. म्हणजे जे काही करणं आहे ते स्वतःसाठी करत नाहीत. हं, ते काय त्या कंपनीसाठी करतात किंवा कोणाच्या तरी पुढे जायची फक्त सततची लगबग आहे. त्यासाठी ह्या गोष्टी केल्या जातात. मग त्यामध्ये खाण्याच्या गोष्टी, खाण्याच्या वेळा, खाण्याचे पदार्थ हे सगळे वरखाली होतात. हं, दिवसभर एसीमध्ये राहून शरीरातला जो वातप्रकोप, कारण मी मगाशीपासून तेच तुम्हाला सांगतो, की गारठा वाढला की वातप्रकोप वाढणार आहे. हं, मग ह्या गोष्टी ज्या वाढत बसतात, ह्या हळू आपल्या शरीरातला एक मूलभूत घटक जो आहे तो हं, तयार होतो हं, त्याच्यामध्ये. हं, तर कॉर्पोरेटवाल्यांसाठी मी एवढंच सांगेल, की जसं तुम्ही 12ही महिने कृत्रिम हं, वातावरण तयार करता, त्यापेक्षा तुम्ही ऑफिसमध्ये बसाल. शक्य असेल तिथे हं, एखादी डिसेंट फ्लोटर, स्लीपर्स काय तुम्हाला टाकता येतील, ठेवता येतील ते तुम्ही ठेवा. शूज पॅक्ड करून तुमचे पाय कॉम्पॅक्ट करू नका. है ना? हं, दुसरी गोष्ट, अशा पद्धतीचे क्लोथिंग ठेवा, की तुम्हाला गारठा लागणार नाही. यू कॅन यूज हं, पातळ जॅकेट्स येतात, हं, शॉल्स असतात. हं, डिझायनर शॉल्स वापरा, काही हरकत नाहीये. हं, जिथं तुम्हाला हेडफोन्स किंवा ह्याचं काही काम नाहीये. अगदी बारीक पातळ कापसाचा बोळा जर का तुम्ही घेतला आणि तो कानात जर का ठेवला, तर तो, आणि मी असंही सजेस्ट करेन, एखादं सुंदर आवडतं अत्तरला जर का लावून ठेवलं, तर तुमच्या हं. कामातही तुमची एनर्जी वाढेल, बरोबर. प्रसन्नता वाढेल. कारण काय होतं, की वात वाढतो कुठून नेमका? हं, तर हं, त्याची जी स्थानं सांगितलीत, की हं, पक्वाशय, कटी, सक्ती, श्रोत्र, अस्ति, स्पर्शनेंद्रिय. तर स्पर्शनेंद्रिय म्हणजे अख्खी त्वचा आहे. हं, म्हणजे अख्ख्या त्वचेवरून आपल्या शरीरामध्ये हा वात वाढत असतो. हं, त्यामुळे ह्या वाताला नियंत्रण ठेवण्यासाठी हे काम फार गरजेचं आहे. हं, हं, तुम्ही जसं म्हणाल कानात मी कॉटन प्लग्स घालू शकता, जॅकेट्स वगैरे वापरू शकता. थोड्याशा प्रमाणामध्ये जसं तूप मी म्हणालो, की आहारामध्ये तूप ठेवाच. कारण कसं आहे, की जे कॉर्पोरेटमध्ये काम करतात त्यांचं मेंटल इन्व्हॉल्वमेंट खूप आहे. हं. आणि मेंटल इन्व्हॉल्वमेंट म्हणजे मज्जाधातू. तो जसं-जसं तुम्ही काम करता, तो हळू क्षीण व्हायला लागतो. तर बरोबर. त्याला निदान पूर्ण केलं तर तुमचं करियर बिल्टअप जो आहे, म्हणजे ज्यासाठी तुमच्या खटाटोपी हं, आहेत, की हं. ऊपर आना है, ऊपर आना है. तर ते तूप तुम्हाला नक्कीच वरती आणेल. बरोबर. आरोग्यातनं सुद्धा आणि तुमच्या करियर पोझिशन्सवरती. हं, हं. म्हणजे प्रत्येक क्षेत्राबाबत झालं, कॉर्पोरेट असं नक्की, नाही नक्की, काम नक्की. करताना.
पण आता महिला पण घरी असतात. हा पावसाळ्याचा काळ एकदमच म्हणतो ना असा कुबटपणा हो, आणि हो, बाकी हो, हो, सगळ्याच हो. गोष्टी असतात, कीटक वाढत असतात. मग अशा वेळेला घरात राहून काय काळजी घ्यायला हवी? बघा, आता घरामध्ये आपण काय करू शकतो, की जसं म्हटलं, की आपलंही देह हे घर आहे आणि ज्या हां. घरात आपण राहतो, या दोघांची शुद्धी आपल्याकडे हं. हवी असते आणि मनाची प्रसन्नता पहिले सगळ्यात बरोबर. हवी आहे आपल्याला. कारण जर का आपण ज्या ठिकाणी राहतो, हं. है ना, त्या ठिकाणी सतत कुबट वास किंवा आज हो, आपण हो. मच्छर वगैरे सगळ्या गोष्टी बघतो. तर आपण घरात एखादी धुनी किंवा धुरी हं, ही करू हं. शकतो. जे आधीच्या काळात आपल्याकडे अग्निहोत्र म्हणा किंवा आपल्याकडे होम सारख्या गोष्टी करायच्या. काही करायचं नाही. नारळाच्या करवंट्या असतात त्या हं. पेटवायच्यात किंवा गौरी असते आपली शेणाची ती हं, तुम्ही हं. गरम करून थोडीशी ठेवली, तर त्याच्यावर तुमच्या घरात ज्या काही सुगंधी द्रव्य असतात म्हणजे अगदी हं. लसणीच्या सालापासून किंवा मग तुमच्याकडे चंदनाची पावडर हं, असेल किंवा हं. गूळ असेल किंवा कुठला धूप असेल, भीमसेन कापूर असेल, येस. बावडिंग वगैरे बऱ्याच हं. जणांना माहिती असेल, ते तुम्ही घालू शकता. सुंठ हं. सुकलेली असते ती ठेवू शकता. मुरुड शेंग ठेवू शकता. हं. जे काही तुम्हाला उग्र वासाचं किंवा तीव्र वासाचं आहे, हे जर का ठेवलं तर त्याच्यातनं 2-3 गोष्टी होतात, की त्या धुरामुळे घरातले कीटकांचा तर नाश होतोच होतो. त्याबरोबर घरातला कुबटपणाचा जो काही एक हं, आपल्याला हं. त्रास असतो. हां. अनवॉन्टेड येस. ओडर असतो तो आपण कमी करू शकतो. शिवाय ह्याच्यातनं मी वेगळ्या लेव्हलला जाऊन सांगेल, की घरातली जी नकारात्मकता आहे, हं. निगेटिव्हिटी आहे, ती सुद्धा निघायला आपल्याला फार मदत मदत करते. करते. आणि घरात वातावरण प्रसन्न राहिलं, की तो माणूसही प्रसन्न राहतो त्याच्यामध्ये. येस. ऑफ कोर्स. ते म्हणजे ते काय म्हणतात त्रिकालबाधित सत्य ट्रिकल आहे. बाधित. अगदी हे पारंपरिक कुणाला करायचं नसेल तर दे कॅन यूज डिफ्युजर्स. आजकाल हं. आपल्याकडे डिफ्युजर्स येतात. कॅन्डलवाले येतात, इलेक्ट्रॉनिक येतात. मग हं. त्याच्यामध्ये तुम्ही समजा पाणी घातलं थोडंसं आणि त्याच्यामध्ये निलगिरीचे ऑइल्स आहेत हं, किंवा हं. लेव्हेंडर ऑइल्स आहेत. आज मॅन्डरिन ऑइल्स वगैरे सुद्धा हं, मिळतात. हं. म्हणजे व्हॉटएव्हर यू वॉन्ट. आज तुम्ही मोठ्या-मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये वगैरे गेल्यानंतर जे फासफूस असतात ते तुम्ही तुमच्या घरीही ठेवा ना. कारण मन प्रसन्न असलंच पाहिजे. तर हं, तुमचं हं. शरीर त्याच्यामध्ये साथ देत असतं. हा सगळ्यात महत्त्वाचा सल्ला आहे. मला असं वाटतं पावसात तुमचा एक रानभाजी आवडता विषय आहे. हां, 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 तुम्ही हां. त्याच्याबद्दलही सांगणार होता, की रानभाज्या एकतर कोणकोणत्या खायला हव्यात हां, आणि हां, त्या हां. कशा स्वरूपात खायला हव्यात? बघा रानभाज्या नावातच आहे, की ज्या रानात उगतात त्या. म्हणजे हं. त्या मी आणि तुम्ही लावत नाहीत. बरोबर. त्यामुळे त्यांचं पोटेन्शियल एवढं असतं ना, की निसर्गातनं ते पिक देमसेल्व्हज हं, ते उगवतात आणि हं. पूर्ण शक्तीने त्या सीझनमध्ये येतात. त्यामुळे बरोबर. त्यांचा तसंही पालेभाज्यांचा लाईफ स्पॅन हा कमीच असतो. हं. एक 3-4 बरोबर. दिवसांपर्यंत आणि हे पावसाळी काळातच येतात आणि वेगवेगळ्या प्रांताच्या हिशोबाने जसं आपण जिओग्राफिकल लोकेशन जर का बघितले, तर तिथे उगवणारे आपल्याकडे वेगवेगळे हं, आहेत. मग ह्या काळामध्ये जर का तुम्ही ह्या रानभाज्यांचं सेवन केलं, कारण तसे हं. आता बरेच जण आपण मांसाहार करतच नाही हो. श्रावणामध्ये वगैरे. तर ह्या गोष्टींचा आवर्जून तुम्ही हे करा. किंबहुना जसं मी म्हणेन, की आपल्याकडे सणवारांना सुद्धा हं. म्हणजे जसं आता गोकुळ अष्टमी येते, हो. तर तिथे कृष्णाला नैवेद्य दाखवताना ती शेगलाच्या शेगल्याची पानाची भाजी. म्हणजे शेवग्याची. येस. म्हणजे हे का सांगितलं असेल? कारण आता जेव्हा हा निसर्ग बहरतो, सृष्टी बहरते, ह्या नवचैतन्यामध्ये सगळं तुम्हाला देणारं पोषण असतं. मग त्यामध्ये आज कुरडूची भाजी आहे, कुळईची भाजी आहे, करटुली हं, आहेत, हं, भारंगी आहे, तांदूळजा आहे, माठ आहे, आयुर्वेदातल्या वनस्पतींमध्ये पुनर्नवा आहे, हं. अपामार्ग आहे. अ, आणि हे बघा ना, हळू-हळू गणपतीमध्ये पण ह्या गोष्टी आपण हो, हो. व्हायला सुरुवात हो. करतो. तर ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत, ह्या सगळ्यांमध्ये जे तुम्हाला वर्षभर मिळणार नाही आणि कुठल्याही सप्लिमेंटच्या गोळ्यांमध्ये मिळणार नाही. एवढं त्यात फॉस्फरस, कॅल्शियम, मॅंगनीज, झिंक, आयर्न इतकं प्रचूर मात्रेत आहे. तर निदान ह्या भाज्या आणि अगदीच मी म्हणेन, की अनेकांना माहिती नसतील, तर जिथून तुम्ही भाज्या घेता, आपल्याकडे हं, वसईवाल्या मावश्या ज्या हं, घेऊन येतात, हं. त्यांना जरी सांगितलं ना, प्रेमपूर्वक तुम्हाला रेसिपी सांगतील. फक्त आवर्जून मी एवढं फक्त त्यात सांगेल, की हिरवी मिरची जी आपण जशी बरोबर. नॉर्मल मेथी शेपू आपण करतो त्या आपण हिरवी पद्धतीनेच केली मिरची. जाते हां. ती. तर त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची न वापरता एकतर लाल मिरची वापरा, नाहीतर आल्याचा किस थोडासा हे करा. हं. तो खूप छान लागतो त्याच्यामध्ये. हं, हं. पण आता आपण विचार करतो ना, तेव्हा लक्षात येतं आपल्या सणासुदीला जे काही पदार्थ असतात हो. ना, म्हणजे पूर्वी जे काही असायचे, म्हणजे आमच्याकडे कोकणात अळू ची अरे, भाजी अळू असते. राहिलाच. हो. हां, मग अळू बरोबर कोकम हे करणं किंवा येस, येस. खोबरं त्याच्यामध्ये घालणं, ज्या सगळ्या गोष्टी बघायला गेलं तर हां. कुठेतरी आयुर्वेदाला धरूनच आहेत. मी जसं म्हणालो ना, आपली भारतीय खाद्य संस्कृती इतकी अ, महान आहे ना, फक्त तिला सलाम आणि सल्यूटच आहे. कारण बघा, आपल्याला माहिती आहे की ही गोष्ट खाऊन मला त्रास होणार आहे. हां, मग औषध घ्यायचंय. बरोबर. मग ते औषधच ते खाण्याबरोबर पाठवलं तर? आणि हीच मजा आहे आपल्या संस्कृतीची. 1-2 उदाहरणं देतो. एक हं, तुम्हीच हं. दिलत, की आळू आपण खाताना तो खाजवू नये म्हणून त्याच्यात आम्ल रस हा हवा. तो आंबट रस मग तुम्ही आमसुलीने घालताय, चिंचेने घालताय आणि बरोबर. ज्यावेळेला तुम्ही ते मग अळूचं फतफदं खा किंवा वडी खा. तो अळू तुम्हाला चरचरत नाही. नाही. अनेकांना
पुरणपोळी जी आपली केली हम्म, जाते त्या हम्म. पुरणपोळीत आपण डाळ कुठली वापरतो? चणा डाळ चणा ती डाळ. पण भात ती ते. परत तुमचं पित्त Yes. वाढवणारी आहे आणि ती पुन्हा तुमची ऍसिडिटी वाढवणारी आहे. मग नंतर तूप खाण्यापेक्षा त्याच्यावरच तूप टाकून Yes. खाणं. आम्ही देशाकडचे आहोत, आम्ही तूप टाकतो. तुम्ही कोकणातले आहात, तुमच्याकडे नारळाचा रस वगैरे. म्हणजे शेवटी मूळ काय स्निग्ध पदार्थ आहेत. Yes. म्हणजे वृक्षता तिथे स्निग्ध, ह्या ज्या संस्कार आपल्याकडे दिलेले आहेत की हे तुम्ही एखादं पदार्थ खाल्लं की ह्यातनं त्रास होणारच नाही, कारण त्यातलं औषधच त्याच्यात आम्ही टाकलेलं आहे ते. बरोबर. म्हणजे मी म्हटलं ना कॉम्बिनेशन खूप आयुर्वेद येस येस कॉम्बिनेशन जे सांगतं ते खरं तर आधीच आपल्या आहारात आहार आहेत. आहेत. पण ते आपण आता कुठेतरी म्हणतो ना काहीतरी वेगळं करायचं म्हणून त्या हो, फोडण्या हो. काहीतरी करतो. पण आपल्या जर मेन जो रूट बघितला तर हां. त्याच्यामध्ये साध्या फोडण्या पण उत्कृष्ट जेवण नक्की, नक्की. आता ह्या असं होतं. पालेभाज्या जे तुम्ही आता रानभाज्या म्हणालात, त्याच्यात काय असतं? फक्त कांदा, थोडासा लसूण, घातलं ते लाल मिरची पावडर वगैरे किंवा हळद वगैरे. कोकणामध्ये त्यात वरती खोबरं पेरलं पण त्या जातं. चांगल्या लागतात खूप अजूनही. छान लागतात आणि नुसतं अशा गरमागरम भाकरीबरोबर जरी खाल्लत ना आणि एक कांदा ठेचून फोडलेला, बस काहीच नको अजून. बरोबर. पण आयुर्वेद हा असा विषय आहे ना, तो खरं संपणारच नाही कितीही आपण बोललो तरी. कारण आपल्या रोजच्या जीवनातला जीवनाशी निगडीत भाग असा आहे. विषय आहे. पण तरी जाता आमच्या नवराष्ट्राच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? बघा, पावसाळा असो की काय, आपल्या हं. आयुष्यात आपण म्हणतो की ज्यावेळेला खूप पावसाळे पाहिलेत, तेवढे नक्कीच पाहायला पाहिजेत. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सगळ्या बाबतीत आपण आपली काळजी घेतली पाहिजे. शारीरिकमध्ये जसं ह्याच्यात सांगितलं मी एक क्रिस्पमध्ये फक्त एवढं सांगेल, की आपण योग्य आहार घ्या, योग्य मात्रेत घ्या हं. आणि योग्य काळात घेतला तर तो त्रास नक्कीच तुमच्या शरीराला बरोबर. आरोग्य रक्षण करणार आहे, आरोग्य बाधणार नाही आहे. मानसिकरित्या मी जसं म्हटलं, हं. की आयुर्वेदाची जी व्याख्या सांगितली, की प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन हे हं. जर का असेल तर स्वास्थ्य तुमच्याकडे टिकतं. त्यामुळे मन ह्याचा जर का विचार केला बरोबर. तर जसं म्हटलं की उगाचच आपण निगेटिव्हिटी न बाळगता आणि उगाचच खुंटत बसण्यापेक्षा हं. तुम्हाला जे काही शक्य ते करा. बरोबर. कुठल्याही कंप्लेंट्स न करता गायला आवडते, चित्रकला आवडते, कविता आवडते, सुगंध आवडतात त्या गोष्टी जपा. एखादा छंद जवळ करा. हं. एखादी गोष्टी आता जसं पावसाळ्यात तुम्हाला मनसोक्त भिजायला आवडत असेल, भिजायला जा. ट्रेकिंगला आवडत असेल, योग्य काळजीने तुम्ही ट्रेकिंग करा. कारण हं. हे पावसाळी वातावरण आणि हे बदल हे तुम्हाला पुन्हा अनुभवता येत नाहीत. आणि आपण म्हणतो दात आहेत तोपर्यंत चणे खा, तोपर्यंत हं. हातपाय आहेत तोपर्यंत तुम्ही फिरा. मी असं नाही म्हणत की तुम्हाला कुठे एव्हरेस्टला वगैरे जायचंय. देवदर्शनाला जा. पावसाळ्यात तुम्ही आनंद बाहेरचा घ्या. हं. आध्यात्मिकरित्या मी जसं मगाशी म्हणालो, की एकतर मंत्र जाप करा किंवा काय हं. होतं ना यातनं आपली आंतरिक एनर्जी ही हं. खूप मोठ्या प्रमाणावरती वाढते. आणि हे ज्यावेळेला तुम्ही करता ना तुम्हाला सगळ्याच बाबतीत तुमची ग्रोथ ही दिसायला लागते. हं. देवाशी तुम्हाला अगदी कनेक्टिंग करायचं नसेल तर हं. तुम्ही सेल्फ मेडिटेशन करा. शेवटी अल्टिमेटली काय की पिंडी ते ब्रह्मांडी बरोबर. आपल्या ह्या पंचतत्वात जे आहे आपल्याला फक्त ते बाहेरच्या पंचतत्वाशी कनेक्ट करायचं आहे. हं. दुसरं आपण एक्सरसाइजचा बऱ्याच जणांना हं. प्रश्न असतो की पावसाळ्यात एक्सरसाइज किती हं. करायची? तर बघा जेव्हा आपण खूप साहस करतो, खूप एक्सरसाइज करतो त्यावेळेला शरीरातला वात अजून वाढतो. बरोबर. मग ह्या वेळेला तुम्ही काय करू शकता की तुमची जेवढी शरीराची कॅपॅसिटी आहे की म्हणजे तुम्ही थोडंसं जे काही व्यायाम हं. कराल ते थकायला लागलात की व्यायाम बंद करा. एवढा बरं. पुरेसा आहे. आणि जे अगदीच व्यायाम करत नाहीये ते निदान शरीराला हालचाल मिळेल, जॉइंट्सची हालचाल होईल. कारण ते नाही केलं तर स्टिफनेस येणार आहे. हं. मग निदान बसल्या-बसल्या जेवढे तुमचे सगळे जॉइंट्स आहेत ते बसल्या-बसल्या आणि हे कॉर्पोरेटवाल्यांना पण मी सांगेन की सतत एसीमध्ये बसलेले असतात. तर निदान दर पाऊण 1 तासाने तुमच्या चेअरवरनं उठा. जेवढे जॉइंट्स तुम्हाला दिसतात, कळतात तेवढ्यांची फक्त मूव्हमेंट करा. हं. आणि मी तर म्हणेन की हे कोणी एचआर वगैरे ऐकत असेल तर हा कंपल्सिव्ह ॲक्टिव्ह बरोबर. प्रो करा त्याच्यामध्ये की बस आता एक अलार्म वाजले सगळ्यांनी उठा 2 मिनिटं पीटी करा आणि बसा. राइट. तर ह्याच्यातच तुम्ही तुमच्याच एम्प्लॉयीची काळजी घेताय त्याच्यामध्ये. आज माझे बरेचसे कंपनीज आहेत की ह्या ॲक्टिव्हिटीज करतायत हं. माझ्या हं. क्लायंट्सच्या हं. ह्याच्यामधनं. दुसरं की आपण काही गोष्टी बोलतोय की ज्यांना कुठलाच आजारपण नाहीये. पण ह्यातनं ज्यांना काही आजारपण असतील असे जे अ, गृहस्थ असतील तर त्यांनी त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे की जर का त्यांना वाताचे, हं. जॉइंट्सचे हं. प्रॉब्लेम्स आहेत किंवा आता ह्याच्यामध्ये पोटाचे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतात. श्वसन विकाराचे सर्दी, खोकला, दम हे सगळे आपल्याला गोष्टी वाढलेल्या दिसतात. तर त्यांनी विशेष काळजी या बाबतीत घेतली पाहिजे की त्यांनी त्यांचे जे आहार आहेत, विहार आहेत आणि त्यांची औषधं हं. आणि औषधांसाठी मी एक आवर्जून आग्रह करेन की माझी गाडी बिघडली तर मी एक्सपर्टकडे देतो. मी YouTube बघत नाही. त्यामुळे तुमच्या ज्यावेळेला बॉड्या बिघडतात तुम्ही त्या एक्सपर्ट डॉक्टरकडे द्या. तुमच्या जवळच्या वैद्यांकडे जा आणि लेट हिम डिसाईड व्हॉट इज द बेस्ट बरोबर. फॉर यू. बरोबर. कारण तुमचं दीर्घायुष्य व्हावं हेच वैद्यांचं संकल्प असतो. त्यामुळे आपण काही आज YouTube सारख्या किंवा Instagram सारख्या हं. बऱ्याच गोष्टी आहेत, की त्यातले किती जण वैद्य आहेत हे माहिती नाही. पण काहीतरी 4 पुस्तकातनं ज्ञान देणं हे सगळ्यांनाच फायदेशीर होईल असं नाहीये. बरोबर. कदाचित आपण म्हणतो ना, की त्या उपचार
हा जालीम होऊन जातो आणि आपला आजार पण वाढवून ठेवतो. हम्म, हम्म, ह्यामध्ये जे डायबिटीज वाले आहेत त्यांनी पावसाळ्यात जाताना वगैरे काळजी हम्म, घ्यावी की उघड्या पायांनी वगैरे जाऊ नये. हम्म, पोटाचे विकार ज्यांना आहेत त्यांनी बाहेरचं खाण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळाव्या. पाण्याच्या बाबतीत एक विषय मला वाटतं राहून गेला, तो मी सगळ्यांसाठी हम्म, सांगेन, की पाणी जे आहे ना, ह्या ह्याच्यात जे आता आता तर ॲक्वागार्ड आणि बरेचसे हम्म, प्युरिफायर्स आहेत. पण त्यातल्या त्यात जे विशेष आजारी सतत पडतात किंवा जसं हम्म, मी म्हटलं, की ज्यांना आजारपण आहे, तर ते काय करू शकतात, एक पाण्याचं जे काही प्रमाण असेल 1 लिटर, 1.5 लिटर ते हम्म, घेऊन त्यामध्ये नावाला थोडंसं आल्याचा तुकडा हम्म, किंवा एखादी सोन्याची अंगठी, ज्याच्यात हम्म, कुठलं डायमंड किंवा काही नसेल, म्हणजे नुसतं नुसतं सोन्याचं वळं सोनं. वगैरे जे आहे, ते घालून किमान 10 ते 15 मिनिट खळखळत उकळतं ठेवावं ते आणि त्या पाण्याचा त्यांनी आस्वाद घ्यावा. हम्म, म्हणजे ज्यावेळेला आपण पाण्याला सुद्धा संस्कार करतो, त्या हम्म, पाण्यालाही लघुपणा येतो, हलकेपणा येतो हम्म, आणि त्या पाण्यामुळे होणारे जे आपले विकार आहेत, व्याधी आहेत, ते आपण सहजरित्या आपण कमी करू शकतो. ओके. एकंदरीत मला असं वाटतं, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपला अग्नी वाढणार आहे, आपला व्याधिक्षमत्वाचा भाग आहे, हम्म, इम्युनिटीचा तो भाग वाढणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं आपलं शरीर, मन आणि इंद्रिय हे सगळे प्रसन्न राहणार आहेत. नक्कीच. त्यामुळे मला वाटतं, की आज नवराष्ट्राच्या माध्यमातनं आज आपण अनेकांची प्रकृती ही सुधारित करणार आहोत. नक्कीच. त्यामुळे श्रावणाच्या आणि येणाऱ्या पावसाळ्याच्या आपल्या नवराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना आरोग्यदायी शुभेच्छा. सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला असंच म्हणजे योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप आभार. तुम्हालाही आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवराष्ट्राला फॉलो करा आणि आम्हाला YouTubeला सबस्क्राईब करायला विसरू नका.